सगळ्यांनी आसनस्थ व्हावं अशी विनंती करते. शुक्रताराच्या वर्दी पलीकडील पोलीस या कार्यक्रमामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. या कार्यक्रमासाठी आज आपल्याकडे आले आहेत श्री अरुण नाईक. श्री अरुण नाईक सरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. श्री अरुण नाईक यांची मुलाखत घेणार आहेत आपले ठाकूर सर. त्यांनाही मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. कार्यक्रमाची सुरुवात आपण नेहमीप्रमाणे प्रार्थनेने करणार आहोत. मी मीनाताईंना विनंती करते आणि प्रार्थना. श्री गणेशाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ शान्ति शान्ति शान्ति. धन्यवाद. आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री अरुण नाईक यांचा गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान करावा यासाठी तृप्ती त्यांना बोलवले. श्री अरुण नाईक. मुलाखत घेणार आहेत श्री ठाकूर सर. ठाकूर सरांना गुलाबपुष्प. आणि श्री अरुण नाईक यांच्या पत्नी सौ मिनल नाईक याही आज उपस्थित आहेत. त्यांनाही गुलाबपुष्प देऊन त्यांचं स्वागत करावं. धन्यवाद तृप्तीताई. आजचे वक्ते श्री अरुण नाईक यांचा मी थोडक्यात परिचय करून देते. अरुण नाईक हे कोकणातले मूळचे. लहानपणी पितृसुख हरपल्यामुळे त्यांना कॉलेज शिक्षण वगैरे घेणं शक्य नव्हतं. SSC झाल्यानंतरच 1968 ते पोलीस दलामध्ये रुजू झाले. पोलीस दलामध्ये त्या शिक्षणांचा रुजू झाल्यानंतर त्यांनी BA ची पदवी घेतली, कायद्याची पदवी घेतली. हे सगळं त्यांनी आपली नोकरी सांभाळून पुढचं शिक्षण त्यांनी घेतलं आणि 39 वर्ष इतकी प्रदीर्घ सेवा पोलिसामध्ये त्यांनी बजावली आणि निरीक्षक वरिष्ठ निरीक्षक या पदावरून ते 2008 साली निवृत्त झाले. वर्दी उतरवल्यानंतरही ते अनेक सामाजिक कार्यामध्ये अजूनही कार्यरत आहेत. आता मुलाखतीमधनं त्यांचं आपल्याला जास्ती माहिती मिळेलच. तर मी ठाकूर सरांना विनंती करते की त्यांनी आपली मुलाखतीचा कार्यक्रम सुरू करावा. नमस्कार. नाईक साहेबांचा परिचय झालेलाच आहे, त्यामुळे मी त्याबद्दल जास्त काही बोलत नाही. आणि एक सांगतो की आज मी अंधश्रद्धा बाळगणारा माणूस नव्हे, मी विज्ञान मानणारा माणूस आहे. पण एक घडलेली घटना सांगतो, त्याच्यामध्ये पुन्हा सांगतो अंधश्रद्धा कोणी बघू नये. घडलेली घटना अशी की
एक तरुण कोकणातून मुंबईत येतो SSC पास झाल्यानंतर आणि पुढे काय करायचं वगैरे काहीही ठरलेलं असत नाही. योगायोगाने नायगावला BDD चाळ परिसरामध्ये एक आपण ते कोकणात पांगुळ बैल म्हणतो, बैलाचे खेळ करणारे असतात ते. तर त्या बैलाचा खेळ घेणारा पांगुळ बैल म्हणतात आपल्या कोकणातल्या. तो बैलाचा खेळ चालू असताना तो तरुण तिथे जाऊन उभा राहतो. अर्थात नेहमी असं रिंगण असतं, लोक गोल उभे असतात, मध्ये तो बैल काय काय करत असतो. तर त्या बैलाच्या मालकाने बैलाला विचारलं, या सगळ्या माणसामध्ये कोणाच्या हातात काठी येईल ते तू सांग. ते ठरल्याप्रमाणे बैल गोलगोल गोलगोल फिरून प्रत्येकाच्या जवळ जाऊन एक फेरी पुढे जाईल तरी काय नाही. मग पुन्हा मालकाने जायचं, बाबा परत बघ ना कोणाच्या हातात काठी येणार आहे. मग पुन्हा बैलांनी फेरी सुरू केली आणि एका तरुणाच्या समोर जाऊन त्यांनी मान हलवली, ह्या माणसाच्या हातात काठी येईल. आणि कालांतराने काही महिन्यातच खरोखरच त्या तरुणाच्या हातात काठी आली. किंवा ती काठी कसली होती, पोलिसांची लाठी होती. आणि तो तरुण म्हणजे आजचे आपले काँग्रेस अरुण नाईक साहेब. मी पुन्हा सांगतो योगायोग आहे, पण मला आवडला कारण मी कोकणात आहे, ते पण कोकणात आहे. असो तर आजच्या पाहुण्याची ओळख काही नाही करून दिली आहे. आणि आता मी सांगायचं माझं काम त्यांनी कमी केलं. आमच्या सभासद नीरजताई नाईक त्यांचे ते यजमान आहे, त्यांनी असं सांगितलं. आणि त्यांची आणखी ओळख मला आवडलेली म्हणजे ते कोकणात आहे. आणि कोकणातली माणसं खूप हुशार असतात, सगळ्यांना माहिती आहे. मी माझ्याबद्दल म्हणत नाही, त्यांच्याबद्दल मी कोकणातला आहे पण हुशार नाही. तसंच मुलाखत घ्यायच्यासाठी आणि ते इतके व्यस्त असतात विविध कामामध्ये, त्यानंतर विनोदताईंना मी म्हटलं त्यांची मुलाखत घ्यायची त्याच्यावर तरी जमून आणा ना, त्यांना सांगा तुम्ही. तर विनोदताई म्हणाला मी त्यांना नक्की इथे आणि मुलाखतीसाठी फक्त माझी अट अशी आहे की मुलाखत तुम्ही घेतली पाहिजे. तुमच्या आनंदाने गेली. कारण तसं होतं आजपर्यंत या व्यासपीठावरती आमच्या वादलकर साहेबांनी इतक्या मोठ्या मोठ्या पाहुण्यांना बोलवलं आहे, त्यांच्या काहींची मुलाखत मी घेतली. पण पाहुणे तेवढे महान असल्यामुळे ना मुलाखत आपोआपच अडकत जाते आणि श्रेय मला मिळते. ते ठाकून मुलाखत चांगली घेते म्हणून मी जर त्यांना की तुम्ही म्हटलं तर ते मला श्रेय मिळतं आणि काय अडचण नाही. असं तर आमच्या मनामध्ये पोलीस खात्याबद्दल अनेक प्रश्न असतात, शंका असतात. तर ते साधे साधे प्रश्न आणि आमच्या मनात शंकाच मला विचारणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मला जाणून घ्यायला आवडेल, आपण मुंबई पोलीस दलामध्ये किती साली रुजू झालं आणि कोणत्या पदावर रुजू झालं? मुंबई पोलीस दलामध्ये मी 1/9/1969 साली पोलीस शिपाई म्हणून भरती झालो. नायगावला एक 9 महिन्याचा कोर्स केला आणि येलोगेट पोलीस ठाण्याची माझी बदली झाली. मी फक्त 15 दिवस बीट्समध्ये काम केलं. मी लकी समजतो की तिथे 21 लोक आम्ही पोस्टिंग झालो होतो. त्यामध्ये एकटा मला टायपिंग येत होतं आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये 1981 पर्यंत इंग्लिशमध्ये काम चालू होतं आणि सहाय्यक टायपीची गरज होती. म्हणून मला लकीली चान्स मिळाला ऑफिसमध्ये काम करायचं. आणि त्यामुळेच मी आजची इथे तुमच्या समोर बसलो असं मी टर्निंग पॉईंट हा समजेल. कारण ऑफिसला बदली झाल्यामुळे सर्व ऑफिसरची कामं करायला लागलो आणि मला समजलं की 35 सब इन्स्पेक्टर होते, त्यातले 11 सब इन्स्पेक्टर हे ऑफिसली झाले होते. त्यामुळे मी सब इन्स्पेक्टर होणार हे नक्की झालं. कारण मी समजून हे 11 झाली पण मी का होऊ शकत नाही, माझ्या मनामध्ये हे करू लागलो. पण लवकर का होऊ नये, तर मग मी रात्रपाळी माझा गुरु मी, मला कोणी गुरु नव्हतं. रात्रपाळी कॉलेज करायचं परमिशन मिळेल का? सुमारे 1.25 वर्ष मला गेट आउट करण्यात आलं. प्रत्येक अधिकारी तू नोकरी सोड आणि कॉलेज कर. पण मी माझे प्रयत्न सोडले नाही. शेवटी एक BCom LLB नाव डिग्रीवाले PN पाटील इन्स्पेक्टर आले. मी म्हटलं ह्याला शिक्षणाची किंमत आहे आणि त्यांना मी रिक्वेस्ट केलं आणि त्यांनी मला परमिशनचा अर्ज सबमिट केला आणि 15 दिवसात परमिशन आलं. मग मी कॉलेजचं परमिशन घेऊन मी 74ला BA झालो, 1980ला LLB झालो. लग्नानंतर LLB केलं आणि मग वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून
तुम्ही सांगता त्याच्यात आम्हाला असं जाणवलं की आपण ज्यावेळी रुजू झाला त्यावेळी पोलिसांचा युनिफॉर्म जो होता निळी पांडू हवालदार पिक्चर आपण बघितला असेल. त्यावेळी पोलीसमध्ये कोण भरती व्हायला आणि 5वी ते 7वी शिकलेले पोलीसमध्ये कॉन्स्टेबल म्हणून भरती व्हायचे. पण मी लकी समजतो पहिली SSC ची पोलीस कॉन्स्टेबलची बॅच ही आमची होती. वा आणि खरंच मला आणि पांडू हवालदारचा ड्रेस आपल्याला माहीत आहे, सॅन्डल ब्लॅक, मागे ऐकू येते ना सगळ्यांना. निळी पॅन्ट, निळा फुल कोट, रेड ब्लॅक कॅप, अशा त्याच्यामध्ये खरंच रुजू झाला आम्ही रुजू झालो. आणि टकाटक युनिफॉर्ममध्ये आपण निवृत्त झालं. बोरिवलीचे सिनियर पोलीस इन्स्पेक्टर ज्याला आपण वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणतो हा प्रवास तुमचा सतत करणार आहे. आणि एकमेव पोलीस कॉन्स्टेबल नोटीस असं नाही की हे पण झाला आणि LLB देखील झाला असो. तर मुंबई पोलिसांची तुलना काही वर्षापूर्वी स्कॉटलंड यार्ड पोलिसांबरोबर केली जायची. तर स्कॉटलंड यार्ड म्हणजे ब्रिटिश पोलीस आणि ब्रिटिश पोलिसांबद्दल जगामध्ये बरंच काही बोललं जातं, त्यांची उदाहरणं दिली जाते. तसंच आपल्याकडच्या पोलिसांबद्दल काही उदाहरणं इतर देशात दिली जातात. आम्ही उदाहरण सांगतो की अनेक स्त्रियांची फसवणूक करणारा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार चार्ल्स शोभरा सगळ्यांना माहिती आहे. तर त्याला पकडणारे आपले इन्स्पेक्टर होते मधुकर झेंडेस साहेब. तर ही गोष्ट परदेशात अभिमानाने सांगितली जात होती का? नक्की जागतिक स्तरावर आणि मला अभिमान आहे माननीय मधुकर झेंडे साहेबांवर मी काम केलेलं आहे. वा 6/4/1986 साली गोव्यातील ओ कोसेरो या हॉटेलमध्ये त्यांनी 4 चोरांना अटक केली. 4 चोरांना अटक करणं तेवढं सोपं नव्हतं, कारण त्यांनी प्लॅस्टिक सर्जरी करून पूर्ण चेहरा चेंज केला होता. तशीच मी अजून उदाहरण देतो तुम्हाला. जागतिक स्तरावरची मुंबई पोलिसांची प्रतिमा वाखाणली जाते. कलकत्त्यामध्ये 1897 साली पहिली फिंगरप्रिंट ब्युरो स्थापन झाली. जगातील पहिली फिंगरप्रिंट ब्युरो कलकत्त्यात स्थापन झाली. तसेच सायबर सेल मुंबई आणि बँगलोर हे प्रसिद्ध आहे आणि त्याची नोंद जगामध्ये अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन या संस्थेने घेतलेले बऱ्याच वेळा मोठे हॅकिंगचे गुन्हे ह्या मुंबई आणि बँगलोरशी संपर्क साधून पूर्ण केले जातात तपासणी. तसंच अजून महत्त्वाची गोष्ट 26/11/2008चा अटॅक, यामध्ये अजमल कसाब या अतिरेक्याला सहाय्यक फौजदार तुकाराम ओंबाळे यांनी फक्त लाठीच्या साह्याने त्याला जिवंतपणे पकडून दिलेला आहे. त्याची तर जगात फार प्रशंसा केली जाते. आणि विशेष म्हणजे मुंबई पोलिसांकडे संसाधने कमी असून सुद्धा त्यांची तपासाचं कौशल्य आणि गुन्हे उघडकीस आल्याचं कौशल्य हे जगभर प्रसिद्ध आहे. आता आपण म्हणालात की त्या 4 शोभरांनी प्लॅस्टिक सर्जरी केली होती, त्यामुळे त्याला पकडणं कठीण होतं. पण मला अजून आठवतं वृत्तपत्रात त्याबद्दल बातमी आली होती की ज्या हॉटेलमध्ये झेंडे साहेबांनी त्याला पकडलं तिथे त्यांना कळलं 4 शोभराजच आहे म्हणून. पण खात्री पडण्यासाठी झेंडे साहेबांनी एकदम हॅलो चार्ल्स म्हटल्यावर त्यांनी झटकन मागे वळून भेटलं, तेव्हा कळलं हा चार्ल्स साहेब. म्हणजे पोलिसी जी तपासाची उदाहरणं असतात ना ती करत असतात. तर असा मी मला विचारतो की एखाद्या माणसाला समजा मी 1 लाख रुपये दिले उसने आणि त्यांनी परत दिले नाही, तर अर्थातच मी त्याच्यावरती दिवाणी केस करेन. पण ज्यावेळी एखादा माणूस ऑफिस उघडतो आणि हजारो लोकांना फसवतो, करोडो रुपये गोळा करतो, त्यावेळी मात्र ती फसवणुकीची केस पोलीस लोक देतात. हा जी सीमारेषा आहे ना त्याबद्दल मला ऐकायला आवडेल. पहिल्या प्रथम भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि अंमलात आली जुलै 2024 पासून. तर त्याप्रमाणे दखलपात्र अदखलपात्र असे 2 प्रकारचे गुन्हे असतात. भांडण, किरकोळ भांडण अशा प्रकारची कंप्लेंट तुम्ही घेऊन आला तर पोलीस ठाणे अदखलपात्र गुन्ह्यामध्ये रजिस्टर असतं, त्यामध्ये नोंद करतात, तुम्हाला म्हणतात कोर्टात जा. पण बऱ्याच वेळा जर ती काहीतरी सिरियस असेल तर ते ड्युटी पोलीस निरीक्षकापर्यंत मॅटर जातं आणि विरोधकाला बोलून ड्युटी पोलीस निरीक्षकाला त्याला 24 तास बंद करण्याची पॉवर आहे, डिटेन करण्याचे अधिकार आहे.
काही वेळा एनसी मॅटरमध्ये पण ते कोर्टाचं परमिशन घेऊन कारवाई केली जाते. जनरली करत नाही पण कायद्याने करू शकतात. पण सर्वसाधारणपणे हे शक्यही नसतं की व्यक्तिगत आम्ही जर त्यांच्याकडे घेऊन गेलो, पण ज्यावेळी सार्वजनिकरित्या एखादा मनुष्य हजारो लोकांना फसवतो आणि नक्की दखल घेते, ते उलट पोलीस आवाहन करतात की अशा प्रकारे आणखी कोणी फसली असती तर कृपया पुढे या म्हणून. त्याच्यावर मला एक आठवलं, आपले पु ल देशपांडे यांनी सांगितलं, जसं तेव्हा एका माणसाची झाली तर फसवणूक आणि हजारो लोकांची झाली तर तो एक वेगळा गुन्हा होतो म्हणून. पु ल देशपांडे यांनी एका ठिकाणी विनोदाने दिलं होतं. पु लचं म्हणजे इतकं छोटं निरीक्षण असतं. आपल्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये जानव बदलायचा एक विधी असतो, त्याला श्रावणी म्हणतात. त्यावेळी गाई, त्या गोमय म्हणतात, गाईचं शेण थोडं मुठ्ठी एवढं ते प्रशन करायचं असतं, त्याला आपण म्हणतो श्रावणी. त्यावर पु ल देशपांडे म्हणाले की एकट्यानं खाल्लं तर ते शेण आणि अनेकांनी एकत्र बसून खाल्लं तर ते श्रावणी. जसं अनेकांची फसवणूक झाली तर तो मोठा गुन्हा होतो, तुमची माझी केली तर तो व्यक्तिगत गुन्हा होतो. असं सर एकच मी तुम्हाला विचारतो, आमच्या सगळ्या जनतेला देशातल्या एन्काउंटर ह्या शब्दाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. एन्काउंटरमध्ये तर आणि माझ्या माहितीप्रमाणे मुंबईमध्ये पहिला जो एन्काउंटर झाला तो रिगोलिओ साहेब आयुक्त होते तेव्हा झाला आणि ज्याचा झाला तो होता मन्या सुरू येतो, त्याचं हे झालं. तर मला एक वाटतं ज्यावेळेस एन्काउंटर होतो ना त्यावेळी संबंधित पोलीस अधिकारी जो एन्काउंटर करतो त्याला असं कृतार्थ वाटतं एका गुन्हेगाराचा मी खात्मा केला म्हणून, की एक हिंदू धर्म आपला आहे की रे माझ्या हातनं एक माणूस मारला गेला, त्यावेळेला संत वाटत होते. काय भावना असतात नक्की? पहिल्या प्रथम मी आपणास सांगू इच्छितो, इन्काउंटर हा शब्द पोलीस डिक्शनरीमध्ये नाही. एन्काउंटर हा शब्द पोलीस डिक्शनरी इन्काउंटर कोणी शकत नाही. हा कोणी तयार केला शब्द? हा मीडियाने आपण सर्वांना तयार केलेला शब्द आहे. कारण ट्रेनिंगमध्ये पहिल्यांदा प्रत्येक अधिकाऱ्याला ट्रेनिंगच्या वेळी कमीत कमी बळाचा वापर करून, वेळ प्रसंगी ज्यावेळी येईल असे प्रसंग त्यावेळी कमीत कमी बळाचा वापर करून गुन्हेगाराला पकडणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि वेळ आली आणि सगळं संपलं तर कमरेच्या खाली फायरिंग झाली पाहिजे, कमरेच्या वर झाली नाही पाहिजे. आणि तुम्ही म्हणताय इन्काउंटर केला जात नाही, इन्काउंटर घडतो आपल्या भाषेत. कारण अशी वेळ येते बऱ्याच वेळा त्यामध्ये आमचे पोलीस अधिकारी स्टाफ सुद्धा इंज्युअर होतो, काही वेळा हे होतो, त्याची दखल कोण घेत नाही. पण समोर त्या पोलिसांच्या अधिकाऱ्याच्या हातून जर असं झालं तर त्याचा मोठा इश्यू केला जातो. आणि तुम्हाला मी इथे नमूद करतो की कुठलीही फायरिंग झाली की त्याची CID मार्फत, टीम मार्फत ती शहानिशा केली जाते. हा इन्सिडेंट झाला हे त्यांनी मिनिमम फोर्स यूज केला किंवा एक्सेस केला आणि तसं असेल तर त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाते. आपण उदाहरण आत्ताच बघितलं पेपरामध्ये, दक्षिणेकडच्या एका राज्यामध्ये 9 पोलिसांच्यावरती याची ॲक्शन घेतली. साहेब एक उत्सुकता आपल्याला प्रश्न विचारतो, आपण उत्तर दिलं नाही तरी मी नाराज होणार नाही. आपल्या हातून कधी एन्काउंटर झालाय काय? आता सांगायची वेळ आली होती ती बेगवारी पोलीस स्टेशनला जोगेश्वरी 1998ला पोलीस निरीक्षक गुन्हेचा पदभार माझ्याकडे होता आणि लकीली मी ड्युटीवर सुपरवायझरी ऑफिस अधिकारी म्हणून होतो. त्यावेळी संदेश आला की पोलिसांना माहिती कशी मिळते, एक तर कंट्रोल मार्फत किंवा पोलीस फोन करतो किंवा प्रत्यक्ष येऊन माहिती देतो. तर फोन आला की राधाबाई चालच्या इथे झाडावर रेकॉर्डचा गुन्हेगार, बरेच गुन्ह्यातला गुन्हेगार बसलेला आहे तर त्याला तात्काळ तिथे लोक कंप्लेंट करतात, तात्काळ पकडून योग्य ती कारवाई करावी. मी तात्काळ आम्ही टीम, आमची डिटेक्शन सगळे ऑफिसर रायफल रिव्हॉल्वर घेऊन टाक्या टीम वायरलेस नव्हते हे करून ताबडतोब तिथे गेलो, वॉर्डन केलं आणि बघतो तर ह्या आरोपीला मी पूर्वी, ह्या क्रिमिनलला मी पूर्वी अटक केली होती, त्यामुळे तो मला चांगल्या प्रकारे ओळखत होता. त्याने मला पाहता साहेब फाईल करू नको, मारू नको, मी स्वतः हजर होतो असं म्हणून त्याने स्वतः सरेंडर झाल्यामुळे कर्मधर्म संयोगाने देवानेच मला त्यातून वाचवलं असं मी म्हणेन. याचं एक लक्षात येतं की मंडळीना एकूण मारतात तसे माणसाला मारतात, पण स्वतःवरती वेळ आधी एन्काउंटर व्हायची की लगेच तसं त्याने केलं. आणि मला वाटतं तो झाडावर चढून बसला होता, झाडावर बसला होता. एक सामान्य माणसाने समजा
एखाद्या गुन्ह्याची खबर मिळाली तर आम्ही रस्त्याने जाताना दिसते काहीतरी ते गडबड आहे म्हणून, तर एखाद्या निनावी पत्राद्वारे मी पोलीस स्टेशनला जाऊन तिकडे टाकलं तर त्याची दखल घेतली जाते का? निनावी आहे तरी सुद्धा नक्कीच. मी माझ्या सर्व्हिसच्या 39 वर्षाच्या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये 7 वेळा मी निनावी पत्रावर कारवाई केलेली आहे. एक तर सजेवर पण गेलेले आहे त्या ह्याच्यावर. आणि माझं स्वतःचं मत आहे, माझ्या अनुभवातून बऱ्याच वेळा निनावी पत्र येतात ती सत्य घटना असते पण ते समोर येऊन सांगू शकत नाही, ते घाबरतात. आणि ज्वलंत उदाहरण तुम्हाला चांगल्या प्रकारचं उदाहरण देतो. 1995 ला MPSC फौजदार पोलीस घोटाळा, हे तुम्हाला कदाचित माहीत असेल. तर त्या घोटाळ्याची चौकशी माझे कलिग डॉक्टर सुधाकर पुजारी, माजी सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी केलेली आहे. ती निनावी पत्रावर ते सगळं हे केलेलं आहे. आणि त्याचे आरोपी, मला सांगायला वाईट वाटतं, मी नाव सांगणार नाही, कीर्ती कॉलेजचे एकेकाळ माझे प्रोफेसर होते आणि अधिकारी. त्यातला दुसरा आरोपी माझ्यावर कलिग म्हणून काम केलेलं आहे CID ला. तर निनावी पत्रावर कारवाई होते. यापुढे आता कीर्ती कॉलेजच्या प्राध्यापकाचं उदाहरण सांगितलं. मला आठवतं अश्रूची जागी फुलेमध्ये असंच आहे. प्रिन्सिपल विद्यानंदांचा जो शिष्य असतो लाल्या, तो पोलीस इन्स्पेक्टर झाल्यावरती आपल्याच प्रिन्सिपलला पकडण्याची वेळ येते. म्हणजे खरोखर कसोटीची वेळ असते की अशा वेळी अगदी लोकांना, काही लोकांना इतरांना दाखवायचं असतं की माझी पोलीस अधिकाऱ्याबरोबर ओळख आहे ना, आणि मग त्यासाठी ते एखादा लग्न समारंभ वगैरे असला ना तर पोलीस अधिकाऱ्याला निमंत्रण देतात, त्या मुलीचं लग्न आहे या वगैरे. तर आपला याबाबत काय अनुभव? प्रत्येक पोलीस ठाण्याचे हद्दीत अशा प्रकारचे लोक असतात जे पोलीस अधिकाऱ्यांशी जवळीक साधतात, कारण त्याचे काय पर्पज सॉल्व करून घ्यायचे असतात. पण त्या पोलीस अधिकाऱ्याचं कर्तव्य आहे, याला ट्रेनिंगच्या वेळी शिक्षा दिलेली शपथ घेतलेली असते. कुठे जायचं, पॉलिटिकल पार्टीमध्ये बिलकुल इन्व्हॉल्व व्हायचं नाही. जिथे युनिफॉर्ममध्ये बोलवणारे बोलवतात, नाही म्हणून सांगायचं नाही, पण आपण ठरवायचं. तर आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला येतो, सायबरचे क्लासेस घेतात, लोकांना अलर्ट करतात, जनजागृती करतात. अशा प्रोग्रामला आवर्जून पोलीस येतात. आम्ही सुद्धा हे प्रोग्राम बरेचसे संस्था जे घेतात त्याला आम्ही हजर व्हायचो. म्हणजे थोडक्यात काय, कुठल्या प्रोग्रामला जायचं कुठल्या नाही हे त्या अधिकाऱ्यांनी. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता रिसेंटली सांगतो, मागच्या महिन्यात माननीय विश्वास नागरे पाटील साहेब हे आता नागपूरचे पोलीस आयुक्त झालेले आहेत. ते ISSच्या प्रोग्रामला हजर होते. एवढा मोठा इश्यू झाला, कोणी केला तरी आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पेपर TV वगैरे गाजलं होतं. तर ह्या अशा गोष्टींपासून दूर राहणं केव्हाही चांगलं. आणि आता जे सांगितलं माझ्या सायबरमध्ये म्हणजे व्याख्यान असतात त्यावेळी त्यांनी कधी आले, मी त्यांना पाहिलं होतं, कारण त्यांची आमची प्रत्यक्ष भेट हल्लीच झाली. पण म्हणजे छुप्या पद्धतीने मंडळी किती सगळं चौकशी त्यांनी मला आलेलं असायचं, तुम्ही इथे कार्यक्रम केला तिथे कार्यक्रम केला, म्हटलं इतकं लक्ष ठेवून असतात ती मंडळी. तर साहेब तुम्ही म्हणता ते खरं आहे. माझा एक मित्र प्रकाश पाटील म्हणून होता, तो इन्स्पेक्टर झाल्यापासूनही त्याला ओळखतो. नंतर तो मालवणीकडनं इन्चार्ज म्हणून रिटायर झाला. तो सांगायचा, अनेक लोक भेटून सांगतात लग्नाला या आम्ही हो म्हणतो, पण म्हणतो पुढे त्यांचं इच्छा अशी असते की युनिफॉर्ममध्ये लग्नाचं युनिफॉर्म घालून कुठे जाणार, पोलीस स्टेशनमध्ये. पण त्यांना दाखवायचं असतं हे पोलीस इन्स्पेक्टर माझ्या ओळखी घेऊन असो. तर त्या अनुषंगाने विचारतो की पोलीस स्टेशनमध्ये आम्ही काही कामाने कधी जाणं होतं ना, त्यावेळी काही अधिकारी हे युनिफॉर्ममध्ये असतात, काही अधिकारी युनिफॉर्ममध्ये नसतात. तर त्याबाबत काय आहे? मी स्टेट इंटेलिजन्समध्ये पण प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट बरोबर पण काम केलेलं आहे, गुप्त वार्ता विभाग. तिथे युनिफॉर्म लागत नाही, कारण सोर्स गुप्त माहिती काढावी लागते. अशा वेळी गव्हर्नमेंटने सँक्शन दिलेल्या युनिफॉर्मची गरज आहे. तसंच क्राईम ब्रँच आणि विशेष शाखा ह्या कनिष्ठच्या अंदर 2 ब्रँच आहेत प्रसिद्ध. मी डिटेक्शन क्राईमला पण केलं, SPOला स्पेशल ब्रँचला पण काम केलेलं आहे. तिथे पण युनिफॉर्म लागत नाही. पण 26 जानेवारी 15 ऑगस्टच्या वेळी तुम्ही युनिफॉर्ममध्ये झेंडावंदन करू शकता. हे तिथे सर्व्हिस ठेवलेली आहे.
आता तुम्हाला एक्सप्लेन करतो. पोलीस स्टेशन द्या, बोरली पोलीस स्टेशन. बोरली पोलीस स्टेशनमध्ये 150 कॉन्स्टेबल स्टाफ असतो. वरिष्ठ पोलीस 4 पोलीस निरीक्षक असे असतात. तर तिथे मिल्क स्पेशल, डिटेक्शन ब्रँच, मिसिंग पर्सन ब्युरो अशा वेगवेगळ्या सिव्हिल ड्रेसमध्ये काम करणाऱ्या एजन्सी आहेत. पण कारण का लहान मुलं मिळाली, एजंट मिळाली, मग त्यांच्या घरी युनिफॉर्ममध्ये अशा वेळी शक्यतो आम्ही पाठवत नाही. सिव्हिल ड्रेसमध्ये कुठे माहिती काढायची असेल तर ती सिव्हिल ड्रेसमध्ये. पण पोलीस स्टेशन लेवलला वरिष्ठ पोलीस स्टेशन ज्यावेळी लॉ अँड ऑर्डरच्या गरज असेल त्यावेळी त्यांचे युनिफॉर्म रेडीच असतात. पोलीस स्टेशनला ते युनिफॉर्ममध्ये बंदोबस्तासाठी हजर असतात. ते पोलिसाबरोबर ओळख यावरून मला एक आठवलं. मी मी नोकरीला वगैरे लागलो ते माझा एक मामा होता, बंडू मामा. मी त्याला कधी पाहिलं नाही, पण त्याची अशी कीर्ती होती की बंडू मामा ज्योतिषी होता. तो त्यांनी सांगितलेले ज्योतिष कधीच खोटं ठरत नाही, त्याची ख्याती होती. मी पाहिलं नाही त्याला कधी. तर माझ्या आईला ना नेहमी चिंता होती, कारण त्यांनी माझ्या आईला सांगितलं होतं की तुमच्या मुलाची शेखरचा पोलिसांशी संबंध गेल्या गोष्टी आता 50 वर्ष होऊन गेले. आता पोलिसांशी संबंध कधी गेलो त्यावेळी, आता आम्ही सायबरचे व्याख्यान करतो संबंध येतो इतर गोष्टी, त्यावेळी कसं होतं जनरली गुन्हे केले तर पोलिसांशी संबंध येईल. त्यावेळी तुमच्याकडे पाऊस वगैरे विचारायला मी त्यांच्याकडे जाणार नाही. तर त्यामुळे तिला असं वाटायचं की मामाने तिच्या भावाने सांगितलं की शेखरचा पोलिसांशी संबंध आहे. हो, मी नेहमी गावाला गेलो ना, काही विचारते कसं काय चाललं, हे ते चांगलं काम करतेस ना, तुझ्या तुम्ही काय वाईट घडत नाही ना. तर तू असं का विचारते, तेवढे चांगले संस्कार माझ्यात तू केले, माझ्या आता वाईट काम का करायचं नाही, असंच विचारते. तिने मला कधीच सांगितलं. पण माझी आई ज्यावेळी वारली त्यावेळी तिची एक मैत्रीण तिच्याच राहिली, ती मला म्हणाली, अरे तिला कायम काळजी होती रे, बंडू मामाने सांगितलं होतं याचा पोलिसांचे संबंध आहे, पोलिसांचे संबंध आहे. ती चिंतेत होती म्हणून विचारते तुझ्या हातनं काय वाईट काम मिळत नाही ना रे. पण नंतर झालं असं की आता सायबर गुन्ह्याच्या निमित्ताने वगैरे पोलिसांशी संबंध येतो, आम्ही काय काम करतो त्यानिमित्त भेटी होतात. त्यामुळे पोलिसांशी संबंध आला तो अशा प्रकारे आला, म्हणजे बंडू मामाचं ज्योतिष खरोखर खरं ठरलं वेगळ्या प्रकारे आला. पण साहेब मी तुम्हाला सांगू इच्छितो, म्हणजे हा पोलीस बघण्याचा दृष्टिकोन हा आहे. जोपर्यंत तुम्ही पोलिसांशी संबंध ठेवत आहेत सगळे पोलीस तुम्हाला करप्ट दिसतील, सगळे पोलीस असे बदनाम दिसतील. पण पोलीसमध्ये जो माणूस माणसं आहे, चांगली माणसं आहेत, कमी आहे, पर्सेंटेज कमी, हे मी कबूल करतो. हे चांगलं वाईट सगळीकडेच होतं. आणि 40-45 वर्षापूर्वी वर्तमानपत्रात वाचलं होतं आपल्या गोराईला. त्यावेळी गोराईवर काही नव्हतं, 1294 त्यांच्याशी बंदीपर्यंत त्याच्यापुढे काही नव्हतं. तर त्यावेळी त्या गोराईच्या जंगलामध्ये दारूच्या भट्ट्या लागायच्या आणि पोलीस पकडायला गेले की त्या हातभट्टीवाल्यांनी काही महारोगी पाहिल्या होत्या अशासाठी की पोलीस आले की त्याला मिठा मारायला हेच होत नाही. आता त्यावेळेस आपण आता ते महारोगी असे दिसत नाही, पण त्याकडे होते असे ना सगळे भेटले लहान मुलं. ते मिठा मारायला गेले की पोलीस वेळी माणूसच येतो, तो मागे पळूनच जाणार. तर त्याबाबत मला ऐकायला आपली सांगितलेली माहिती सगळी सत्य आहे. कारण मी पण गोराईचा इन्चार्ज होतो. पण त्यावेळी हे महारोगी वगैरे नव्हते. तुम्ही सांगता इव्हन गोराईच्या दारू भट्टीवाल्यांनी 2 पोलिसांची हत्या पण केलेली आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळी माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त चांगले होते, त्यांनी तिथे पुरा नायनाईट केला. त्यामुळे दारू रवी धोणे साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त होते त्यावेळी. आणि मी तुम्हाला इथे नमूद करू इच्छितो, महारोगी डॉक्टर बाबासाहेब आमटे यांनी चंद्रपूर, वरोरा, आनंदवन या ठिकाणी महारोगी सेवा समिती 1949 साली स्थापन केलेली आहे. पण अवेअरनेस नसल्यामुळे, लोकांपर्यंत अवेअरनेस नव्हता. त्यांनी एवढं चांगलं हे केलेलं आहे, सगळ्या महारोग्यांना नेऊन तिथे त्यांना औषधोपचार करून त्यांना धंदेवाईक शिक्षण देऊन ते पुनर्वसन केलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला कुठेही महारोगी दिसत नाही. वेळोवेळी कोणी गेले नसेल तर त्यांनी अवश्य जावं. आम्ही 2 वेळा जाऊन आलो तिथे आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलेला नाही. तर एखाद्या ठिकाणी समजा एखाद्या माणसाचा खून होतो आणि मग पोलीस तपास सुरू होतो, तर त्याची प्रक्रिया काय असते? म्हणजे मिटिंग वगैरे होते, काही तर इन्स्पेक्टर सगळं सांभाळत असतो. पोलिसांना माहिती 2-3 प्रकारे मिळते, फोनद्वारे, पर्सनली येऊन किंवा वायरलेसद्वारे.
व्हायरस कंट्रोल होता. तर ठाणे अंमलदारांना माहिती आली अमुक ठिकाणी मर्डर खून झालेला आहे. तात्काळ ठाणे अंमलदार हा दुधी पोलीस निरीक्षक वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना ॲप्राईज करतो की माहिती कळवतात. तात्काळ टीम तयार होते. ठाणे अंमलदारांनी बाकीची लेडीज वगैरेची गरज असेल त्या पद्धतीत फोटोग्राफर सायंटिफिक फिंगरप्रिंट हे सगळं साहित्य घेऊन तात्काळ तिथे व्हिजिट केली जाते आणि तो एरिया सील केला जातो. मग तो ज्याचं घर असेल त्याला सुद्धा तिथे आम्ही एंट्री देत नाही. नंतर बॉडी असेल तर त्याचा पहिला इन्क्वेस्ट पंचनामा, इंज्युअर्ड असेल तर त्याला तात्काळ हॉस्पिटलला जाऊन मेडिकल जिवंत राहण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सगळं तिथे नकाशा, तिथं फिंगरप्रिंट, फोटोग्राफी, गरज असेल तर डॉग स्क्वॉड या सगळ्या टीम तिथे बोलवल्या जातात आणि त्या विक्रीत नो टाईम लवकरात लवकर केल्याचा आम्ही हे करतो, प्रयत्न करतो. आणि अशा प्रकारे हे टीम वर्क असतं. आणि अशा मर्डर रॉबरी मोठ्या गुन्ह्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस निरीक्षक आणि जास्त सिरियस असेल तर सहाय्यक पोलीस आयुक्त हे तपासी अधिकारी असतात आणि त्यांना आम्ही कॅप्टन समजतो, टीम लीडर. आणि त्याने पुऱ्या टीम करून काम करून घ्यायचं, पण जबाबदारी ही कॅप्टनचीच असते. नाईक साहेबांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेक असे विशेष तपास म्हणतात तसे त्यांनी केले. जे तपास प्रोसेसर असतात त्यामध्ये ते प्रमुख होते. तर आम्ही ज्यावेळी हा कार्यक्रम ठरला त्यावेळी गप्पा मारत होतो, कारण मुलाखती घ्यायची थोडीशी बोलणं व्हायला पाहिजे. तर त्यावेळी त्यांनी उत्तम तपासाचं उदाहरण सांगितलं होतं, विशेष तपासाचं. घाटकोपरला रमाबाई आंबेडकर नगरमध्ये गोळीबार झाला होता, आपल्याला आठवतं, मला वाटतं 12-13 माणसं त्याच्यात वाढली. तर त्यानंतर त्याची चौकशी झाली. मगाशी ते म्हणाले त्याची की गोळीबार योग्य होता का, अनाठवतं वगैरे. त्या पथकाचे साहेब प्रमुख होते. आम्हाला त्याबाबत समजून घ्यायला हवे. मी डिटेक्शन क्राईम ब्रँचला 2007 साली होतो. मोडस ऑपरेटिव्ह ब्युरो म्हणजे जे रेकॉर्ड मगाशी तुम्ही म्हणता क्रिमिनल ऑन रेकॉर्ड त्याचा मी प्रमुख होतो. तर तिथे असताना गव्हर्नमेंटने आदेश दिले की स्पेशल टीम नेमून त्या केसचा तपास करावा. तर मी लकी समजतो डॉक्टर माननीय राकेश वारिया जॉईंट CP मुंबई आणि आता जे कमिशनर हे माझे पहिले DCP देवेंद्र भारती. देवेंद्र भारतीने माझं नाव सजेस्ट केलं, अरुण नाईक तुम्ही हा केसचा तपास करा, ही माझी इच्छा आहे. त्यानेच मला क्राईम ब्रँच इन्व्हेस्टिगेशनला मला DCP होते, तर त्यानेच मला क्राईम ब्रँचला घेतलं होतं. तर ती केस घेतल्यानंतर माझ्यावर एक विजय प्रधान CBIचे वकील आणि विजय बनसोडे त्यांच्या कम्युनिटीचे वकील हे माझ्या तपासावर माझ्या टीमवर देखरेखीसाठी होते. मी तपास कसा करतो काय, पण मी त्या दोघांनाही पुरून उरलो. आणि कसा सांगतो तुम्हाला, कारण मी सिद्धार्थ कॉलेजचा स्टुडंट होतो आणि मला ते सिद्धार्थ कॉलेजचा प्रोफेसर होते. त्यांनी मला आता किती विद्यार्थी येतात, सर तुम्ही आमचे टीम लीडर, तुम्ही माझे बॉस आहात. आणि ते तपास म्हणजे 10 लोक मृत्युमुखी पडले होते आणि 13 लोक सिरियस जखमी होते. त्यांनी कमीत कमी बळाचा वापर न करता गुंडेवार आयोग नेमला, SD गुंडेवार साहेबांचा आयोग नेमला होता 97 साली आणि 98ला त्यांनी रिपोर्ट सादर केला. त्याच्यामध्ये ताशेरे केली की हा फौजदारी कारवाई त्या फौजदारावर करावी. त्यानंतर 2001 साली त्या फौजदारावर पंतनगर पोलीस स्टेशनचा 304 आणि 338 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता, गोळीबार केल्यावर. परंतु मला 2007ला माझ्याकडे केस आली. काही तपास केला, बरोबर तपास केला. आता मी पूर्वीच्या अधिकाऱ्यांना भेटलो, बर्वे साहेब DCP होते, त्यांना पण दबावाला होता. ही पावर आहे आयोची एवढी पावर असते ते कोणालाही गरज असेल त्याला बोलू शकतात. मी DCP ACP सगळ्यांना म्हणजे एवढे होते, त्यांना बोलावलं आणि त्यांनी बनावट हे केलं होतं की टँकरला आग लावणार, ते सगळे क्रॅश केलं आणि उघड्या रायफल्स वगैरे सगळ्या त्याचं सायंटिफिक हे करून चेकअप करून रिपोर्ट घेऊन इन्क्वेस्टचा रिपोर्ट घेऊन मी पुरा पडलो आणि ती केस
60 दिवस मी याच्यामध्ये होतो, चालू होतं आर्ग्युमेंट आणि हे शेवटी फास्ट ट्रॅक कोर्टात, आणि शेवटी 8/9/2009 रोजी त्यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा दिली. पण पुढे बघा कोर्टाची कसं काय असतं ते बघा. आम्हाला लिमिट आहे अमुक त्याच्यामध्ये तपास करावा. 2009ला त्याने जन्मठेपेची शिक्षा दिली. ते हायकोर्टात गेले, त्यांनी स्थगिती आणली. गव्हर्नमेंट मार्फत सुप्रीम कोर्टात अपील केलं. 22/9/2009 साली त्याचं बेलवर ठेवलं, पण ते आता हायकोर्टात केस पेंडिंग आहे. किती वर्ष झाली तुम्ही बघा. ह्याला कोण विचारणार आहे? ते विचारणार होतो मी आधीच उत्तर दिलं. तर हे अशी परिस्थिती आहे. आता ते बेलवर आहे, पण त्याला पेन्शन नाही, काहीच नाही, अशी परिस्थिती आहे. पण ज्यावेळी आपण तपास सुरू केला त्यावेळी थोडं असं होतं का हो की ते ही व्यक्ती जे कोणी इन्स्पेक्टर होते तुम्हाला असं व्यक्तिगत सांगत नाही का हो तुम्ही पोलीस मी पोलीस काय? वस्तुस्थिती आहे. ते मला म्हणतात काय बाकी कोणी तपास घेतला नाही, तुम्ही कोर्ट लागून गेला, काय होऊ शकत नाही, मी तुमच्या ते कोर्ट बघेल म्हणतात. मी मनापासून तपास करायचा प्रयत्न करणार, न्याय द्यायचा प्रयत्न करणार. वस्तुस्थिती आपण अनेक केसेस हाताळल्या, तर आपल्या कारकिर्दीमध्ये आपण हाताळलेली सगळ्यात पहिली केस काय होती? 20/1/82. मला तुझ्या लक्षात आलं असेल बोलताना प्रत्येक वेळी ना 20 तारीख महिना आणि हे वेगळे पण आहे. आता आम्हाला तो आठवत नाही की एसएससी किती तारीख झालं काय, पण ते प्रत्येक गोष्ट तारीख महिना आणि सण सांगतात. हे जे प्रत्येकाचं कॅलिबर असतं ना ते त्यांचं मालाड पोलीस स्टेशनला मी पहिलं ठाण्यामध्ये मी मेघश्याम सावंत, माननीय मेघश्याम सावंत साहेब पोलीस निरीक्षक होते. ते मी पोलीसमध्ये भरती व्हायच्या अगोदरपासून मला ओळखत होते. मला अरुण नावाने हाक मारायचे, कारण माझे दुसरे बंधू सफेद पैकी आणखी बरोबर होते. ते केव्हा गेल्यानंतर तेव्हा त्यांना मी रिक्वेस्ट केली होती, सर गॅजेट झाल्यावर पहिली ड्युटी मला द्यायची, त्याच दिवशी मी ठाण्यामध्ये असा चार्ज घेणार. त्याने दुसऱ्याला ड्युटी दिलेली कॅन्सल करून मला दिली, माझी रिक्वेस्ट करून मला दिली. मी नास्तिक नाही, आस्तिक नाही, पण देवाला मानतो. मी देवाला हार घालत होतो. तेवढ्यात एक सोशल वर्कर NGO चिंचोली बंदर हनुमान हॉटेल होतं जंक्शनला. मी हार घालतोय तर तो बोलतो काय आवाजाला काहीतरी सांगते पूजा करतोय. बोलतो काय झालं की चिंचोली बंदर नाक्यावर ते हनुमान हॉटेलच्या बाहेर एक भिकारी मरून पडलेला आहे. माझे पाय लटपटायला लागले. खरी फॅक्ट सांगतो मी, कारण माझी रिअल ड्युटी चालू झाली होती. तर मी पटकन चार्ज घ्यावा लागतो, किती रायफल आहे, कोण माझ्यावर ड्युटीला आहे, काय आहे, ते सगळं चार्ज घेतला. आणि मी हात कापत ड्युटी पी आहे मेघश्याम सावंतकडे गेलो. सर असं झालेलं आहे, मी स्वतः रिक्वेस्ट करायला हा बस अरुण चांगली गोष्ट आहे, तू लकी आहे. पोलीस खात्यात 2-3 चांगली कामं होतात, ते पहिलंच चांगलं काम तुझ्या नशिबाला आलेलं आहे. आणि तू ज्यावेळी रिटायर होती त्यावेळी मला आठवण काढ, त्यावेळी मी ह्या जगात नसतात. आणि खरं झालं त्यावेळी ते बोलले तेव्हा याचा आई बाप आपण, ज्याचा कोणी नाही त्याचा आई बाप पोलीस. तर म्हटलं आज तू आई बाप झालाय, खिशातले पैसे घालून त्याची सगळी क्रिया करायची. तशीच लहान मुलं किंवा एजंट माणसं मिळाली तर ते आपण पोलीसवाले त्यांना नाश्ता पाणी चहा वगैरे अशा प्रकारच्या हे करतात. तर मी त्यांना माझी चहा पाजली, तो आता जा आरामशीर. मग मी टीम घेतली, साईडला गेलो, इन्क्वेस्ट पंचनामा केला. त्याची एक गोधडी होती बाजूला, गोधडीमध्ये बघितलं 10 रुपये 50 रुपये याच्या नोटा होत्या. 700 रुपये 82 साली त्या गोधडीत मिळालेले पंचनामा करून ताब्यात घेतले, ते सरकारी जमा केले. त्यांचं कारण ज्याचा कोणी नाही तर आम्ही फिंगरप्रिंट ब्युरो घेतो, पण त्याच्यावर आपल्या समजतं. आश्चर्याची गोष्टमध्ये 8 दिवसांनी फिंगरप्रिंट ब्युरोचा रिपोर्ट आला आणि त्यामध्ये तो क्रिमिनल होता, रेकॉर्डवरचा. म्हणजे कोणाचं मरण कसं कुठे होईल हे चांगलं आहे. शेवटी भिकारीवर आपण हे डेटाबेस तुमचं असल्यामुळे सगळं कळलं फिंगरप्रिंट घेतल्यामुळे. पण साहेब अलीकडे वर्तमानपत्रात बातमी येते ना की
तर FIR दाखल करून द्यायला नकार दिला वगैरे अशा बातम्या येतात. म्हणजे ते काय प्रकार असतो? तर मी बिलकुल आपल्याशी सहमत नाही. कारण आता तर CCTV कॅमेरे सगळं झालेलं आहे. ऑनलाईन कंप्लेंट करू शकता. तिथे बोर्ड लिहिलेला असतो, ठाणे अंमलदाराने तुम्हाला एंटरटेन केलं नाही तर ड्युटी पोलीस निरीक्षकाला भेटा, सहाय्यक होतं, सिनियर PIला भेटा, ACPला भेटा आणि असं करून तुम्ही सांगा किंवा तुम्ही डुप्लिकेट लेखी गेला तर तुम्हाला स्टॅम्प मारून कंप्लेंट मिळते. मग ह्याच्यावर हे मला एक पटत नाही की आम्ही तो प्रश्न विचारतो ते पेपरात आम्ही वाचलेलं असतं, त्यामुळे आम्हाला कुठे सगळं माहिती असतं. पण अनेक वेळा की आम्हाला जी माहिती ऐकतो की पोलिसांच्याकडे हे अटल गुन्हेगारांचा सगळा डेटाबेस असतो, पाकिट मारणारे रिपोर्ट गुन्हेगारांचा. तर जो डेटाबेसमध्ये गुन्हेगार असतो त्याला पकडणं सोपं असतं. पण बऱ्याच वेळा असे गुन्हे असतात की ज्याच्यामध्ये दाखलेबाज गुन्हेगार असत नाही. उदाहरण सांगायचं तर आझाद मैदान मध्ये मध्यंतरी मोर्चा निघाला होता काही वर्षापूर्वी आझाद मैदानामध्ये, आणि तिथे काही समाजकंटकांनी हुतात्मा स्मारकाची नासधूस केली. तो फोटो पण आला होता वर्तमानपत्रामध्ये. आता तो नासधूस करणारा कोणी अटल गुन्हेगार नव्हता, पण तरी त्याला पकडलं गेलं. हे कसं काय शक्य होतं? तर जसं रेकॉर्डवरचे गुन्हेगारांचं आता मगाशी डिस्कस झालं, ते रेकॉर्डमध्ये ते फोटो बघून ते शोधले जातात. बघा, मी मगाशी तुम्हाला बोललो की सिव्हिल ड्रेसमध्ये लोक काम करतात. तर पोलीस ठाण्याचे आधी मेन स्पेशलवाले जे असतात, दोघे जण असतात जनरली, एक ऑफिसर किंवा एक ASI, एक कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबल. ते त्या पोलीस ठाण्याचे असतील, कंपन्या असतील, हॉस्पिटल असतील, ज्या ज्या संस्था असतील त्या प्रत्येकाचं रेकॉर्ड आमच्याकडे पोलीस स्टेशनला आहे. तिथे कोण आहेत, अधिकारी कोण आहेत, काय आहेत, युनियन कुठले आहेत, काय आहेत, परत ते काय गडबड करणार कुठे, त्या पद्धतीत. आणि कुठे मोर्चा न्यायचा असेल, निदर्शनं करायचे तर पहिलं पोलिसांचं आणि स्पेशल ब्रँच विशेष शाखा इथलं परमिशन घ्यावं लागतं. ते त्याने पण परमिशन घेतलं होतं. 1500 लोकांचं परमिशन घेतलं आणि 15,000 लोक आले होते आझाद मैदान. 8/11/2012 पुन्हा तारीख त्यांचं हे आहे. आणि निवृत्ती नंतर अनेक मंडळी ते स्मरण शकते. आता मला अनेक वेळा ते लक्षात येतात, नावं लक्षात राहत नाही, विचारतो. अनेक वेळा मला तो तिथे माणसं भेटतात पण लक्षात सगळं येत नाही. मग मी फोटो काढतो आणि परिचित व्यक्तीने विचारतो एक दिवस. तर तुम्हाला काय सांगतो, त्या आमचे मग मोर्चा निघायचे, निदर्शनं करायचं. आम्ही आमचे सिव्हिल ड्रेसचे शिपाई, गुप्तहेर त्या मोर्चामध्ये मिक्सअप करतो. तुम्हाला बाहेर पण ते वेगळ्या ड्रेसमध्ये असतात, येण्या वाकडे म्हणजे अशा रेग्युलर ड्रेसमध्ये समजणार पण हे पोलीसवाले अशा ह्याच्यात ते गुप्तहेर म्हणून आम्ही त्यांना सूचना देतो. ते त्याच्यात मिक्सअप होऊन आणि मग ते काय करतात काय. आणि परत त्या बरेचसे दुश्मन असतात, जे लफडी करतात ते दुश्मन पण आम्हाला माहिती देतात, विरोधात ना, कारण कोणाला चांगलं बघावं लागत नाही. तिसरी गोष्ट, आता मीडिया झालेला आहे, तर ती केस डिटेक्ट व्हायला अतुल कांबळे विद्येचे फोटोग्राफर यांनी ती पुरी फोटोग्राफी केली होती आणि यूट्यूबवर, व्हॉट्सअपवर सगळीकडे. आणि परत त्याचं पोलिसांनी चेकअप केलं. रेल्वे स्टेशन, BMC ऑफिस, आजूबाजूला कॅमेरे असते त्याच्यामध्ये सर्टिफाय हे करून व्हेरीफाय करून अब्दुल कादिर अन्सारी हा मेन आरोपी होता, त्याला बिहारमधून अटक केलं. आणि त्या गुन्ह्यामध्ये 80 आरोपी पोलिसांनी अटक केले. 851 विटनेसेस रेकॉर्ड केले आणि 3384 पानांचं चार्जशीट न्यायालयात दाखल केलं. सलाम तुमच्याकडे 3384 वगैरे. आणि तुम्ही म्हणता ते खरं आहे. मी मध्यंतरी कोल्हापूरला गेलो होतो व्याख्यानासाठी. तिथे पोलीस अधीक्षक तुम्ही म्हणाला ते त्यांनी मला ठाकूर कोणी माणसाने गैरसमज बाळगू नये असा की मी सगळ्यांचा मित्र आहे, सगळे लोक मला हे करतात. बिलकुल नाही. प्रत्येकाला कोणी ना कोणी शत्रू असतो. तेव्हा ते म्हणाले की समजा एखाद्या मागाशी जे उदाहरण दिलं, पेपरात पडतो एक फोटो आला, तो दाखलेबाज गुन्हेगार नाही आहे, पण फोटो लाखो लोक वाचतात ना पेपरामध्ये. मग त्याला ओळखणारे 10-25 लोक तरी असतील ना, मग ते जे त्याच्या मित्र नसतात तर ते सांगतील ना पोलीस स्टेशनला, मागाशी वेळेचं निनावी पत्र टाकले, हा मनुष्य अमुक ठिकाणी राहतो ज्याच्या स्मारक फोडलं म्हणून. आणि ते म्हणाले की काही माणसं मित्र असले तरी सुद्धा सांगतील, कारण हे केलेलं काम वाईट आहे ना, समाजाच्या विरुद्ध आहे, त्यामुळे ते देखील घेऊन
पुढे येऊन करतात. त्यामुळे ते म्हणाले वाक्य मला आठवलं की सगळीच माणसं तुमचे मित्र असतात असं अजिबात समजू नका. आणि मला त्याचा पडताळा आला की कोणीतरी आता मध्ये तरी लेक्चर्स करत असेल, 1600 लेक्चर्स केली, पण कोणाला तरी असं वाटतं की याची लेक्चर्स होऊ नयेत म्हणून त्यांनी कुठच्या तरी एका छोट्या वर्तमानपत्रामध्ये बातमी टाकली की चंद्रशेखर ठाकूर यांचं मार्च 2021 निधन झालं कोरोनामध्ये. ही वस्तुस्थिती आहे. आणि काय झालं की ती बातमी आणि कोणीतरी उचलली आणि ChatGPTवरती देखील ती बातमी आहे चंद्रशेखर ठाकूर यांचं मार्च 2021 दुर्दैवाने निधन झालं म्हणून. तर पहिली गोष्ट, AIच्या बातम्या आणि पेपरच्या बातम्या ह्या सगळ्या खऱ्या असतात असं नाही. आणि ठोकपणे तुम्हाला सांगू शकतो. आणि तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकला असता, पण ती केली नाही. हे केल्याचं कारण त्या बातमीमध्ये माझ्याबद्दल भरपूर चांगलं पण लिहिलं होतं. माणूस चांगला आहे असं तुम्ही कोणाला स्तुती देवाला पण आवडते. आणि दुसरी गोष्ट, मी त्याचा ना वेगळ्या प्रकारे उपयोग करून घेतला. मी ज्यावेळी AI वरती व्याख्यान देतो त्यावेळी मी सांगतो की हे जे तुम्ही ChatGPTवर वगैरे माहिती काढता ती सगळी 100% खरी असते असं नाही. उदाहरण मी आहे, आजही ती ChatGPTवरची वाक्य चंद्रशेखर ठाकूर यांचं मार्च 2021 निधन झालं तुमच्याकडे जिवंत आहे. म्हणजे उदाहरण दाखल सांगतोय सगळं खरं असतं असं नाही. असं मुंबईमध्ये आम्ही आता एक कमिशनर साहेब असतात, डेप्युटी कमिशनर, असिस्टंट कमिशनर, पण मी बाहेर जातो ना, मुंबईवाडी असेल, कोल्हापूर, रत्नागिरी, तिकडे अधीक्षक हे प्रमुख असतात जिल्ह्याचे. हा काय फरक आहे? ही शहरं आहेत मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर अशा ठिकाणी माननीय पोलीस आयुक्तांची नेमणूक असते आणि त्यांना सर्व अधिकार दिलेले असतात. तुम्ही सांगताय हे नांदेड, परभणी अशा ठिकाणी पोलीस अधीक्षक नावाचे पोते हेड असतात. तर पोलीस अधीक्षक आणि मुंबईचे डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ही रँक सेम आहे. पोलीस अधीक्षक आणि मुंबईचे डेप्युटी कमिशनर, जर मुंबईचे डेप्युटी कमिशनर साहेबांची बदली परभणीला झाली ते पोलीस अधीक्षक झाले. ते तिथले मुंबईला आले तर ते डेप्युटी कमिशनर म्हणून या. पण डिस्ट्रिक्टला त्याला कलेक्टरशी संगनमत ठेवावं लागतं. जे SP जरी पोलीस अधीक्षक असले तरी त्यांना बऱ्याच वेळा जिल्हा कलेक्टरशी संबंध ठेवून सायमल्टेनियसली कामं करावी लागतात. हा फरक आहे. किंवा मुंबईमध्ये पोलीस आयुक्त कोणाला रिपोर्टिंग करतात? पोलीस आयुक्त डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. तसा एखाद्या केसबाबत बातमी येते, मगाशी तुम्ही उल्लेख केला 3882 पानाचं आरोपपत्र वगैरे, तर काही केलं होतं की 8000 पानाचं आरोपपत्र तयार केलं. आता हे आरोपपत्र एवढं तयार करायचं काम इन्स्पेक्टर लोक स्वतः करतात, लिहितात, टाईप करतात वगैरे, कसं काय? तर मी मगाशीच बोललो, तपासी अधिकारी याला आम्ही कॅप्टन बोलतो आणि कॅप्टनच्या हाताखाली आता मी पण रमाबाई केसचा तपास केला. मला 5 PSI दिले होते, बाकी स्टाफ 15-20 लोकांचा स्टाफ दिला होता टायपिस्ट पासून, सगळे मिळून. पण जबाबदारी त्या कॅप्टनची असते, त्यांच्याकडून सगळं करून घेणं. पण एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने हे समजा गुन्हा झाला आणि त्यांनी त्याबाबत तपास केला, कोर्टामध्ये केस दाखल केली आणि मधल्या काळामध्ये समजा त्याची बदली झाली, तर मग ती केस कोण चालवतो? की इथे त्याच्या जागेवर चालवतो का त्याला परत यायला जातं? कारण मी असं ऐकलंय काय वेळा तिकडनं ते येतात, त्यामुळे की काय होतं? मी मुंबईला आहे, मी तपास मर्डरचा पूर्ण केला, चार्जशीट दाखल केलं आणि माझी पोलीस बदली झाली नागपूरला. तर कोर्ट पहिलं मला समन्स पाठवणार, समन्स पाठवून मी आलो नाही तर बेलेबल वॉरंट काढणार, बेलेबल वॉरंट काढून आलो नाही तर वॉरंट, अटक वॉरंट, नॉन बेलेबल वॉरंट काढणार आणि मला कोर्टात हजर करणार. आता मी सेवानिवृत्त होऊन 18 वर्ष झाली तरी माझ्या 2-3 केसेस पेंडिंग आहेत मर्डरच्या, ते अजूनही मला जावं लागणार. आणि मी मध्यंतरी गेलो 2 वर्षापूर्वी जाऊन आलोय निवृत्ती नंतर देखील. भत्ता मिळतो, पण तो भत्ता मिळायचं प्रोसिजर कठीण आहे म्हणून आम्ही ते भत्ता घ्यायला जात नाही. पण त्याला नागपूरवरून एक कोठा फक्त आता
आता माझी बदली झाली, मी अर्धवट तपास केला आहे, मर्डरची केस आहे, 2 आरोपी पकडले, अजून 2 बाकी आहे आणि माझी बदली झाली, तर मी ज्याला चार्ज देणार त्या अधिकाऱ्याला त्याला मी काय तपास केला हे त्यांना सांगावं लागतं, किती आरोपी बाकी आणि काय तपास बाकी आहे हे त्यांना पासआउट करावं लागतं. मग ते चार्जशीट दाखल करणार. पण ज्यावेळी केस हिअरिंगला येणार त्यावेळी डिपेंड अपॉन जजना जर वाटलं की पहिला अधिकारी पाहिजे तर त्याने ते अर्धा जबाब त्याने दिला पाहिजे तपास केलं. काही वेळा जज असतात तुम्हीच पुरा करा त्यांचं सांगा त्याची सही ओळखत. हे खरंच पोलिसांचे लोक एक खडखड्यात शंकाच नाही, कारण निवृत्तीनंतर देखील तुम्ही जबाबदार असता. तर साहेब बँकेमध्ये कसं म्हणू शकला असतो, मग ऑफिसर होतो, सिनियर ऑफिसर होतो, AGM DGM वगैरे ते पद्धतीने स्टेप बाय स्टेप होत असतात. तसं पोलिसामध्ये मला असं वाटत होतं की सब इन्स्पेक्टर, सिनियर इन्स्पेक्टर, मग ACP DCP. तर मी मध्यंतरी कराडला गेलो होतो, तर तिथे उपअधीक्षक असणाऱ्या ज्या अधिकारी मॅडम होत्या ना त्यांचं वय साधारणपणे 38-40 होते आणि डेप्युटी कमिशनरवर पोहोचायला खूप वेळ लागायचा ना. पुढे मग हे कसं काय 38 वर्षी थेट वरती होते. तर युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे दिल्लीला IPS अधिकाऱ्यांची भरती केली जाते आणि हे जुनच आहे. आणि MPSC महाराष्ट्र स्टेट पोलीस पब्लिक सर्व्हिस कमिशन इथे DYSP रँकची भरती कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर ह्यांची भरती होते. पण ते अधिकारी हुशार असतात, ती परीक्षा पास करणं तेवढं सोपं नाही. बऱ्याच धक्के खाल्ल्यानंतर क्वचित 1-2 डायरेक्ट पास होतात आणि त्यांचं ट्रेनिंग पण तेवढंच हार्ड असतं. त्यामुळे जर डायरेक्ट IPS अधिकारी म्हणून जॉईन होतो तर डायरेक्टर जनरल ऑफ पोलीसपर्यंत जातात ते. आणि DYSP म्हणून जे जॉईन होतात ते अप्पर पोलीस आयुक्त पर्यंत. पण जो सब इन्स्पेक्टर त्याला कामाचा अनुभव असतो आणि मग SAP होतो. म्हणजे जे थेट असतात त्यांना कामाचा अनुभव त्या करण्याचा काहीच असत नाही, मग त्यांना कामं करताना काही अडचणी येत नाही. बिलकुल नाही, त्यांचं नॉलेज त्याला तेवढं शिकवलेलंच असतं. साहेब आपण उदाहरण म्हटलं ना, आता ICICI बँकेसारखी एखादी हायफाय बँक आहे, तिथे बसून काम करणं हे चांगलं असतं, सुखद अनुभव असतो. त्या उलट तुम्ही सतत गुन्हेगारांच्या सान्निध्यात राहून काम करत असतात, एक मानसिक संतुलनावर काही परिणाम होतो का? कारण वातावरण सोबत तिथे. तर नक्कीच जास्त केव्हा होतं ज्यावेळी तुम्ही केस रजिस्टर करता आणि आरोपी मिळत नाही, वरिष्ठांचा दबाव येतो त्यावेळी हे प्रश्न बऱ्याच वेळा त्रासदायक होतात आणि तो राग घरी काढला जातो, हे सत्य आहे. त्यांनी आम्हाला कधी सांगितलं ना, नेहमी असं सतत सत्य आहे. मी तेच विचारणार होतो कुटुंबियांना, तर तुम्हाला एक हाचा गुण तुमच्यात आहे की मनकवडेपणा, की जो प्रश्न मला विचारायचा असतो तो अनेक वेळा तुम्ही आधीच उत्तर देऊन त्याच्या मोकळ्यावर. मी हे तर विचारणार होतो की घरच्या कुटुंबावर काही परिणाम होतो का वगैरे असतो. म्हणजे कसं आहे, मला वाटतं की नाटकामध्ये ना स्विच ऑन आणि स्विच ऑफ असं जे असतं तिथेच बाहेर पडून दुसरं तसं तुमचं असतं की ड्युटीवर आलं की तो स्विच ऑफ करून टाकायचा, दुसरं सुरू होतो म्हणून असं. पण काही गुन्ह्यांचा तपास ठराविक मर्यादेतच ठराविक काळातच झाला पाहिजे असं तुमचं काही बंधन असतं. नक्की भारतीय नागरिक सुरक्षा संहिता प्रमाणे 2023-2024 अप्लिकेबल झालं, त्याप्रमाणे 180 दिवसाचा वेळ दिलेली आहे तपासासाठी. पण 90 दिवसापर्यंत तपास पूर्ण झाला नाही तर न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. परत 90 दिवसापर्यंत तपास नाही झाला तर आरोपीला डिफॉल्टमेंट मिळू शकतो. त्याला इझिली तो कारण मिळतो, त्यांचा तपास झाला नाही तर त्यांचा रिझनवर आरोपीचे वकील ते हे करू शकतात. पण मी खालीलप्रमाणे मुद्दे देतो. जन्मठेपेची सजा असेल तर त्याचं चार्जशीट 90 दिवसाच्या आत सादर झालं पाहिजे न्यायालयात. 10 वर्षाच्या आतील सजा असेल तर ते 60 दिवसाच्या चार्जशीट दाखल झालं पाहिजे. हे बंधन आहे. आणि समजा नाही झालं तर न्यायालयाचं परमिशन घ्यावं लागतं. तसंच लैंगिक अत्याचार पासतो, आता हे सध्या सगळीकडे हे चाललंय, तर त्याचं ती जर केस असेल तर रजिस्ट्रेशन पासून 2 महिन्याच्या चार्जशीट दाखल झालं पाहिजे. आणि त्याच्यात एक दुसरी कंडिशन आहे, त्या
तपास काय केला ते फिर्यादीला त्याच्या आईवडिलांना माहिती दिली पाहिजे आयोने. हे बंधन आहे. म्हणजे आपण ते म्हणालात ते संक्षिप्त की मगाशी म्हणाला की एन्काउंटर करण्यापेक्षा आरोपीला पकडायचं, ते चालवायचे आणि न्याय मार्गाने त्याला सजा होईल हे बघायचं. मला एक आठवण आली, डॉक्टर म्हणाले की अनेक वेळा आपण आठवतो वाचतो की पेशंटच्या नातेवाईकांनी डॉक्टरवर हल्ला केला वगैरे. ते एक डॉक्टर मला म्हणाले की सगळ्या डॉक्टरांची इच्छा अशी असते की आपल्या हॉस्पिटलमध्ये आलेला पेशंट हा बरा होऊन जावा. तो मरावा असा कोणीही वाटत नसतं, कारण तो बरा होऊन गेला तर आम्हालाही बरं वाटतं. तो मृत झाला तर आम्हाला थोडं अपशब्द वाटत होतो. त्यामुळे आमचा प्रयत्न असतो की बरावर जावं म्हणून. आणि दुसरं गोष्ट म्हणाले, तो जिवंत राहून घरी गेला ना तर तो परत येणार आहे ना. एकदा केलं जास्त तर पुन्हा पुन्हा जिवंत राहतो, तो परत येणार आहे. गमतीचा आपण सोडतो, पण अनेक वेळा होतंच. आपल्या बोरिवलीमध्ये एक पेशंट ॲडमिट झाला, डॉक्टर माझे मित्र आहे, त्याचं 40 शुगर पेशंट होतं. त्या केसमध्ये ऑपरेशन होणं शक्य नव्हतं. म्हणून डॉक्टरांनी सांगितलं नर्सला ह्याला रक्त द्या आणि ब्लड प्रेशर नॉर्मल झालं की मला लगेच फोन करा, मी 5 मिनिटावर तुम्ही येतो म्हणून. आणि नंतर तो मनुष्य तो असा भरपूर जखमी झाला होता. तो त्या 40 ब्लड प्रेशर नॉर्मल आलंच नाही आणि तो गेला. आणि लोकांनी बघितलं होतं की हा डॉक्टर घरी निघून गेला. लगेच त्याच्या दवाखान्यावरती दगडफेक केली, म्हणजे मूल न जाणून घेता देखील त्या डॉक्टरच्या विषयाची काहीच सूट नव्हती. पण काही माहिती नसताना अनेक वेळाच्या गोष्टी होत असतात. तर घरातून मगाशी तुम्ही म्हणाल की पोलीस हा 24 तास ड्युटीवर असतो. तर अनेक वेळा आम्ही वाचतो की एखादा गुन्हा घडला की पोलीस स्टेशनच्या हद्दीवरून वादंग झालेलं, म्हणजे पेपरात ऐकतो. काय आहे, पोलीस ऑफिसरची ड्युटी, ठाणे अंमलदाराची ड्युटी 8 ते 6 आणि 6 ते दुसऱ्या दिवशी 9 आणि दुसऱ्या दिवशी 8 ही जनरली ड्युटी असते. आणि त्या ड्युटीच्या काळामध्ये ज्या तक्रारी येतात त्याचा तपास त्यांनी करायचा असतो आणि परत दुसऱ्या दिवशी त्याला ड्युटी दिली की ते करायचीच असते. बऱ्याच वेळा त्या दिवसभर झालेल्या तक्रारीचा तपास करायला बाकी कामं बरीच असतात. आणि सुट्टा केस आली की त्याचा मर्डरसारखी अशी केस आली की मी एक उदाहरण देतो. मी मालाडला ड्युटी ऑफिसर होतो आणि ब्लीच कंपाऊंडला आग लागली. ड्युटी संपता मी 21 लोक इंज्युअर्ड झाले. सगळे कोण केम हॉस्पिटल पासून सायन पासून सगळ्या हॉस्पिटलला ते ऍडमिट होते, बोरिवली पासून भगवती. मी 6ला जो बाहेर पडलो, रात्री 11 वाजता पंचनामा पुरा केला. कारण जी केमिकल कंपनी होती तो पंचनामा करायला 11 वाजता. त्याच्यानंतर मी सगळ्या हॉस्पिटलला भेटी देऊन दुसऱ्या दिवशी 4 वाजता घरी आलो, सगळ्यांचे जबाब घेऊन हॉस्पिटल. आणि परत संध्याकाळी 6ला ड्युटी होती. साहेब चांगले होते म्हणून त्यांनी मला ऍडजस्ट केलं, ही गोष्ट वेगळी आहे. तर हा प्रकार होतो. आणि काय होतं, बऱ्याच वेळा बॉर्डरचं असतं तर आम्ही ड्युटी पी आय म्हणून असताना आम्ही स्टेशनवरच्या जवळपासच थांबायचो. कारण ड्युटी ऑफिसर किंवा शेवटी त्रास हा आम्हाला वरिष्ठांनाच होणार. म्हणून शक्यतो काय एनजीओ माणूस आला आणि तो दुसऱ्या हद्दीतला जरी असेल तरी आपण पोलिसांचं कर्तव्य त्याला मेमो देऊन हॉस्पिटलमध्ये जाऊन मेडिकल एड देणं आणि नंतर त्या पोलीस स्टेशनला कळवणं की बाबा हा तुमच्या हद्दीतील गुन्हा आहे, तुम्ही ह्याला. काही वेळा ते अधिकारी येतात, पुढचा तपास ते करतात. समजा त्यांनी ते ऐकले, असे पण महाभाग आहेत. मी मालाडला असताना गोरेगावचं पंत होते, त्यांनी घेतला नाही की फोन ठेवून त्याला मी सगळं 0-0 खाली FIR दाखल केला आणि सगळे पेपर नेऊन तिथे 0-0 मध्ये बघा अजित पवारच्या विपणाचा लय आलं. तर दुसऱ्या पोलीस स्टेशनचा गुन्हा असेल तो 0-0 खाली रजिस्टर केला जातो. मार्ग आहे त्याच्यावरती. कोणी करणं न करणं त्या माणसावर अवलंबून राहतात. तसं आहे, प्रत्येक बाबतीमध्ये एखादा गुन्हा घडला तर तक्रार आलीच पाहिजे, तरच गुन्ह्याचा तपास होईल. असं एक आम्ही उदाहरण सांगतो. अनेक वेळास आपण वाचतो की कोणतरी दुकान उघडतो आणि लिहितो की 1,000 रुपयामध्ये मोटरसायकल, 150 रुपयामध्ये पैठणी, आणि बरोबर देत असतात. मग त्या हिशोबाने मग लोक आणखी पैसे भरतात आणि मग तो पळून जातो. तर आपल्याला कळत असतं थोड्या लोकांना तो देणार, मग प्रसिद्धी झाली की मग पैसे ॲडव्हान्स देऊन तो पळून जाणार. मग तिथनं ते त्या विभागाचे पोलीस अधिकारी असतात, त्यांना पण ते दिसत असतं. मग ते स्वतःहून कारवाई नाही करू शकत. तर प्रत्येक बीटला एक
सब इन्स्पेक्टर दर्जाचा अधिकारी असतो आणि त्यावर पोलीस निरीक्षक दर्जाचा देखरेख अधिकारी असतो आणि ते त्यांचं काम असतं व्हिजिट करताना असे प्रकार दिसून आले तर इन्क्वायरी करून सो मोठो कारवाई करावी. सांताक्रूज पोलीस स्टेशनला अशा मी 2 केसेस रजिस्टर केल्या. तुम्ही सांगता असे पेपर हे होतं तर मेन म्हणजे काय त्या ऑफिसला जाऊन त्यांनी ॲग्रीमेंट केली आहे का, त्या मालकाला पण आरोपी बनवायचा. तू अशा क्रिमिनल लोकांना परत त्यांनी GST हे ते सगळे कारवाई केली आहे का, परमिशन घेतली आहे का, हे तुम्ही किती लोकांना पैसे देणार, कुठून आणणार, तुमच्याकडे फायनान्स किती आहे, अशा बऱ्याच केसेस पण बरेच लोक चाल ढकल करतात. पण आणि त्याला DYSP किंवा ACPच पाहिजे असं नाही. कोणी एक अधिकारी कॉग्निझन घेऊ शकतो, फक्त वरिष्ठांचं त्यांच्या नजरेत आणायचं. म्हणजे आपण म्हणतात की तरतूद आहे पण कामाचा व्याप असल्यामुळे ते प्रत्येक वेळी होत नसेल ते कळत आहे. पण साहेब मी अर्धर सत्य नावाचा एक चित्रपट आला होता सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये असं दाखवलं की गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली व्यक्ती ती नगरसेवक होते, आमदार होते आणि ज्या माणसाला तोडवायचा त्याला तो आमदार झाला, मंत्री झाला की सलाम मारायला लागतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मानसिक मी पोलिसांना मानसिक त्रास होत असेल ना की त्याची लायकी अशी आहे त्याला सलाम मारायला लागतो म्हणून? बिलकुल नाही. त्याने तो आरोपी जेलमध्ये असून त्याला इलेक्शन लढवायला घटनेप्रमाणे परमिशन आहे. मग मी तर पोलीस अधिकारी मी शपथ घेतलेली आहे कायद्याप्रमाणे काम करणार. मग त्याला वाईट वाटलं तर त्याला मला प्रोटेक्शन देणं कामच आहे. तुमचं रोखबद्दल मला खरंच आवडलं कारण आम्ही आपल्या सामान्य नागरिक मेहमानाला काय वाटत आहे कायदा म्हणायचं की ड्युटी म्हटली त्यावर त्या गोष्टी सगळ्या गौण असतात आणि तुम्ही मला ती तुरुंगाचा देखील निवडणूक लढवण्याची उभा आहे. खरंच भेटत नाही त्याला तुम्ही तरी काय करणार असो. पण साहेब चित्रपटामध्ये ना ते अजय देवगण वगैरे असतात ते प्रामाणिक असतात आणि वरिष्ठ त्यांना वाईट गोष्टी करायला भाग पडतात. मग ते डायलॉग वगैरे करतात किंवा ते शर्टाची बटणं वगैरे प्रत्यक्षात होतं का तर रिअल पोलीस त्याला कायद्याचा आधार कायद्याप्रमाणे काम करावं लागतं आणि पिक्चर हा बिझनेस हे आहे. त्याच्यामध्ये दाखवलेलं खरं नसतं. विजय ते बट्ट काढत नाही, कल्ले वाढवतात, परत भावत भावाची केस लढवतो त्याच्यामध्ये चालत नाही. अजिबात दुसऱ्या अधिकाऱ्याकडे केस देणार. त्यामुळे पिक्चर हे मिक्सअप करू नको. आम्ही जेव्हा बघतो ना की इन्स्पेक्टर असेल कॉन्स्टेबल असेल सगळ्याचे केस बारीक असेल की अंदाजे साप होते पोलिसामध्ये किंवा मिलिटरीमध्ये त्याचा लांब असलेलं सगळे दंडिकांत तसं आपले स्वमंडळी लांब केसवाले हॅड केली असते. पण एवढं टाळतो मी खरं बाळगायला पाहिजे नाही का निर्माण त्या लोकांनी देखील मध्ये तरी मला असं आठवतं हे आता मेन पब्लिकने ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. तुम्हीच बघायला जाता त्यांचे पिक्चर व्यवसाय नोकरीत असताना मिळणारा मान आणि निवृत्त झाल्यानंतर ज्यावेळी आपण एक सर्वसामान्य माणसासारखं जीवन जगतो तर त्या परिस्थितीमध्ये थोडासा मानसिक त्रास होत असेल ना असा प्रश्न तुम्हाला विचारायचं कारण माझ्या परिचित एक बँक जनरल मॅनेजर आहे. शेअर बाजारामध्ये तो बँकेत आहे, शेअर बाजार शाखेत काम करत होता. आता तो शेअर बाजार शाखेत काम करतो म्हटल्यावरती सगळे शेअर दलाल वगैरे कैसे शिंदे साहेब वगैरे सगळं म्हणून आचारांनी बोलत असत आणि ज्यावेळी तो जनरल मॅनेजर पदावर निवृत्त झाला तो शेअर होता ह्याला मी साक्षी आहे. जो शिंदे साहेब त्याच्याबरोबर सल्ला करत होता, अरे शिंदे कैसे आहे तू आजकाल काय करताय? हो तो एवढा वैतागला काय करणार शिंदेचं शिंदे तू पण तुम्ही नाही तू क्या कराय तू आजकाल. तो खूप मानसिक त्रास करत झाला होता. मग अशा वेळी तुमच्यासारखा सजग मनुष्य कसं काय या परिस्थितीला सामोरं जातो? तर केरावं तसं उभवतं. No one can challenge administration boss is always right. ज्यावेळी तुम्ही चेअरवर असता त्यावेळी तुम्ही वरिष्ठांशी तुम्ही बरोबरच्या कलिगशी सबऑर्डिनेटशी आणि पब्लिक जे येतात त्यांच्याशी कसे वागतात त्यांना काय मान सन्मान देतात हा एक पॉईंट झाला. परत तुम्ही पब्लिक रिलेशन्स हे काहीतरी ठेवलं. तुम्ही पब्लिक रिलेशनच ठेवलं नाही. आता मला 18 वर्ष 19 वर्ष चालू आहे सेवानिवृत्त होऊन आणि मी 2008ला सेवानिवृत्त झालो आणि 2018ला मला जीवन गौरव पुरस्कार मिळालेला आहे. एक पॅरा मिलिटरी असोसिएशन
अँड नाग ओशियन एज्युकेशन रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट गोरेगाव क्या बात आहे. या वतीने मी चांगलं काय तशी सोशल कामं करतो म्हणून तुम्हाला तो पुरस्कार देण्यात आला. तो दिला त्या ध्रुव हॉल दादर 6 जानेवारी 2019ला मला हा पुरस्कार दादरच्या म्हणजे जुन्या म्हणजे हेरिटेज बिल्डिंगमध्ये मला तो मिळाला. तो मला जास्त अभिमान वाटतो. आणि साऊथ आफ्रिकेचे मेन तिथून बॉस बोलवले होते पुरस्कार देण्यासाठी तिथले अधिकारी. म्हणून तुम्हाला आम्ही परत आता 25 डिसेंबर 25 ला ठाकरे हॉलमध्ये आता त्या सुनील कदम आलेले आहेत ते सांताक्रूजला होते. त्यांनी खाली याचं लॉटरीचं दुकान होतं. आता ते मोठे करोडपती आहेत. त्याने गाण्याचे शौकीन आहेत. त्यांनी ठाकरे हॉलमध्ये मला बोलून मला ते प्रत्येक व्यक्ती मला गुरु मानतात. त्यांनी मला सत्कार केला. तसं आत्ताच्या 28 जूनला माझे ब्रदर ऑफिस सिरियर की आहे भाई माळेकर ते पण अकॅडमी चालवतात स्वतः. त्यांनी पण बोलून मला सत्कार केला. मी त्याचा वरिष्ठ म्हणजे काय ते पण नाही. आता मान असा मिळत नाही. पेरलं तसं उगवतं तशी परिस्थिती आहे. म्हणूनच तुम्ही 19 वर्षापूर्वी रिटायर झाला तरी सुद्धा आम्ही आठवण ठेवून तुम्हाला आज बोलतो. तुम्ही आम्हाला इथे 18 वर्ष झाली तरी बोलवलं. तुमचं कामच तसं आहे. सर आता स्मगलिंग आता पूर्णपणे बंद झालं आहे कारण सगळे आंतरराष्ट्रीय व्यवहार आता होतात. पण थोडी जरी स्मगलिंग होत होतं ना तरी चित्रपटामध्ये ते ठरलेले दृश्य असत. पोलीस लोक धाड टाकतात. मला त्यावेळी कोणतरी सांगितलं की स्मगलिंगवरती कारवाई करणं हे कस्टम विभागाचं काम आहे. तिथे पोलीस हे काय वस्तुस्थिती काय तर कस्टम विभागापुरता मर्यादा बीएमसी पुरता एक्साईज पुरते प्रत्येक ऍक्ट पुरते मर्यादित. पोलीस हे असं एक डिपार्टमेंट आहे त्यांना ट्रेनिंगमध्ये सगळ्या कायद्यांचा अभ्यास शिकवला जातो. लॉ मोशनमध्ये आणावा लागतो. कारण पोलीस कोणी येऊन पोलिसावर भडकतो कोणी येऊन त्याला हे करतो. कारण बघा कस्टम डिपार्टमेंट असेल आणि माझी पोलीस आहे आणि ते माझ्या समोर स्मगलिंग होत आहे तर माझं काम आहे ते कस्टमचं काम म्हणून आहे. मला ते तात्काळ कारवाई करून घेणे नंतर कस्टमला हँडओव्हर करणे. म्हणजे प्रत्येक ऍक्शन घ्यायची पोलिसांना अधिकार आहे. पण टाईमनुसार खोटं नाही. उगाच कुठेही हात घालणं बरोबर नाही. कायद्याचा गरज असेल तिथे इंटरफिअर केला पाहिजे. समजा एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशनचे जे प्रमुख आहेत त्यांनी काही गुन्हा केला दिसतंय घरी तर त्याच्या विरुद्ध आपल्या पोलीस स्टेशनच्या प्रमुखाविरुद्ध त्या पोलीस स्टेशनचा इन्स्पेक्टर केस दाखल करू शकतो. तर मी बोरली पोलीस स्टेशनला 89ला सब इन्स्पेक्टर होतो. हे सर्व माझ्या अंडर ओपन झालं. सुभाषचंद्र गोयल मला माझा मुलगा आपला मुलगा समजतात. तर सांगण्याची गोष्ट की इथे एक ट्रेनी IPS अधिकारी होते. तर त्यांनी IPS होण्याच्या अगोदर एका मुलीला हे केलं होतं मी तुझ्यावर लग्न करतो प्रॉमिस केलं होतं. पण IPS झाल्यावर त्यांची बुद्धी फेडली मी लग्न करणार नाही. तर त्यांच्यावर केस दाखल झाली आणि त्यांना सस्पेंड केलं माझ्या समोर. आणि काम एवढंच आहे कायद्यासमोर सगळे समान असतात. कोण अमुक आहे हे नाही. मी 2 कॉर्पोरेटरना माझ्या सर्व्हिसमध्ये अटक केलेला आहे. परत दुसरी गोष्ट सांगतो की फक्त एवढंच आहे माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई करताना फक्त मला इंटिमेशन द्यावी लागते. सर याने असं केलंय ते सांगू शकत नाही. कारण मला कॉर्पोरेटरला अटक करू नको म्हणून सांगितलं होतं ACPने. त्यांच्या विरोधात अटक केलं. माझ्यावर त्यांनी नंतर इन्क्वायरी लावली. पण ती क्वॅश करायला मला 1.25 वर्ष 1 वर्ष 3 महिने गेले. पण मी निष्कलंक झालो आणि गव्हर्नमेंटकडून व्याजासहित पैसे घेतले. वा एक मराठी माणूस ना खरंच प्रगल्भ आहे. काही चांगलं आढळलं ना तर एकदा नाईक साहेबांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असं मी सांगत नाही. एवढं वाक्य पूर्ण करत नाही. मी नेहमीच असतो की नाईक साहेबांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे तसं सांगायला झालंच नाही. चांगलं ऐकलं की आपण असून टाळ्या वाजवतो आणि इथे जो गाण्याचे कार्यक्रम होतात बघा ते निवेदन सांगायचं हे याच्याकडे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. इच्छा नसतं वाजवायला लागतात गाणं करत झालं पाहिजे.
आणि पुढची गोष्ट म्हणजे पुन्हा एकदा कशाला एकदा वाजवल्या ना तेवढे हल्ली अतिरेक होतो काय पण साहेब जे सांगतायत ना की त्यांच्यावरती कामगिरी आहे आपण अफसूस काय होतो तो असो त्या साहेब तुमच्या कामाचं स्वरूप कामाचे तास आणि हे सगळं लक्षात घेताना ते कौटुंबिक पण येतात वैदिकबरोबर जायचं म्हणजे आमच्या वैदिकबरोबर तर त्यांच्यावर खरेदीला जायचं ना काय तर वगैरे तुम्ही कसं काय जमवतो थोडं तुमचं ठरलंच आहे उद्या संध्याकाळी जाऊया तुम्ही हो म्हणता तर ते हां सांगायचं तात्पर्य म्हणजे नोकरीत असताना सर्वस्वी होम डिपार्टमेंट होल अँड सोल असतं आम्ही फक्त फायनान्स डिपार्टमेंट सांभाळतो आणि कसरत म्हणजे बऱ्याच वेळा पिक्चरला कुठे जायचं तिथेच फोन येतो असं लफडं झालंय पण तिथे अर्धवट हे सोडून जावं लागतं ड्युटी फर्स्ट म्हणजे अशा बाबतीमध्ये तुमच्या पोलीस लोकांच्या पत्नीनं जास्त श्रेय द्यायला पाहिजे की या सगळ्या परिस्थितीमध्ये बरं असं नाही की 2-6 महिन्यांसाठी आयुष्यभर ही परिस्थिती असते तरी सुद्धा त्या परिस्थितीला सामोरं जातं समजून घेतात खरंच हॅट्सऑफ म्हणून मगाशी त्यांना बोलून जे फूल दिलं ना ते केवळ सभासद म्हणून नव्हे की पोलीस पत्नी असताना काय काय प्रसंग ते निभावून देतात ना असं तर साहेब तुम्हाला विचारायचं की तुमच्या दीर्घ कार्यकाळातील अनुभवावर आधारित तुम्ही मध्ये पुस्तक प्रसिद्ध झालं तर त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल सर मी काही मोठा लेखक नाही संघर्ष एक वाटचाल नावाचं पुस्तक मी 2023 साली प्रसिद्ध संघर्ष एक वाटचाल हो कारण मी माझं रेकॉर्ड आहे पोलीस डिपार्टमेंटमध्ये 2 विक्रम केलेले आहेत 79 LLB पोलीस नव्हता तसंच कॉन्स्टेबलचा प्रत्येक पोस्टवर जाऊन सिनियरिटी झालेला पोलीस होता मी आहे ते आणि मला मी रिटायर झाल्यानंतर 1-2 वर्षांनी बसलो आणि मला वाटायला लागला ते येराम साहेबासारखे असे माझे मित्र वगैरे भेटले आणि मला आठवायला लागलं मला ह्या जगामध्ये चांगली माणसं फार कमी आहेत चेष्टा कुचेष्टा बदनाम करणारी माणसं खूप आहेत तर मी हा आजपर्यंत असं एक मामूली कॉन्स्टेबलचा इथपर्यंत आलो ओपनमध्ये सांगतो रिझर्व्ह तो सांगत नाही ओपन नंतर म्हणून सांगतो नाही तर लोक दोन टेक अदरवाईज तर मला ही कुठली जातपात मारत नाही पण एक सांगतो कारण आम्हाला माझ्यावर सगळे DCP झाले मला ते जरी DCP झाले माझे बॅचमेट कदाचित तुम्ही ते माझ्या ह्याला बघितलं 23 माझे बॅचमेट माझ्या 75 आले होते बोलवले होते फक्त 10 लोकांना तर सांगायचं तात्पर्य काय की त्यांचं कृतज्ञता हे रूट फेडू शकत नाही पण कमीत कमी कृतज्ञता तरी हे केली पाहिजे तर मी सेग्रिगेशन केलं की म्हटलं मी आज जो इथपर्यंत आलो तो कोणी मला मदत केली म्हणून आलो तर 3-4 लोक महत्वाचे आहेत त्यांची मी नावं आज इथे कॅबिनेट मला चेंज पडणार नाही एक TN पाटील माझी ACP माननीय त्यांनी मला शिक्षणाला परमिशनला दिलं म्हणून मी शिकू शकलो दुसरे डॉक्टर JB जाल माननीय साहेब पोलीस त्यांनी मला माझं कॉलेज बंद पडलेलं स्वतःच्या ऑफिसमध्ये मला PA म्हणून घेतलं आणि माझं कॉलेज पूर्ण आणि मला मुंबईला खोली नव्हती स्पेशल केस म्हणून त्यांनी मला 42वा नंबर होता खोलीला स्पेशल केस म्हणून त्यांनी मला रूम अलॉट करायला हे लागलं तसंच नाशिकला मी सिलेक्ट झालो तर माझ्याकडे इथे माझी आई मिसेस मुलगी यांच्या खर्चाला पैसे नव्हते सगळे पैसे पेढे वाटून चालत बँकेत माझं अकाउंट नव्हतं आणि मला तिथे हाफ पॅन्ट वगैरे शूज घ्यायला पैसे नव्हते ते एक दत्ताराम झालं आता ह्या जगात नाहीयेत ते मागच्या 2 महिन्यापूर्वी वाढले ते कॉन्स्टेबल साहेबांचे असिस्टंट होते त्यांनी मला त्यावेळी 2000 रुपये दिले होते हेगडे लक्ष्मीप्रसाद हेगडे सिनियर PI होते माझे ते मला सांगायचे काय पैसे पण मला लाज वाटायची त्यांच्याकडे हे करायला त्यांनी आणि डॉक्टर अक्षय व्यास त्यांनी पण मला यांना मेडिकल ट्रीटमेंट मी सांगून गेलो होतो तर ते पण त्यांनी पण हे केलं चांगली मदत केली आणि कॉन्स्टेबल होता बुवा त्यांनी माझे लाईट बिल भरायचे पूर्वी अशी पद्धत होती पोलीस लाईनचं लाईट बिल पगारातून कापायचं की मला वहिनीला पोलीस स्टेशनला पाठवायचं नाही मी तुमचं लाईट बिल भरणार तुम्ही त्यावेळी येणार त्यावेळी पैसे द्यावे अशा लोकांचं मी रूल कधीच फेडू शकत नाही पण
मी लोकल सर. आणि महत्वाची गोष्ट 15/4/2002 रोजी माझ्यावर मोठा आघात झाला. माझा मुलगा बाईक ॲक्सिडेंटमध्ये अचानक ॲक्सिडेंटमध्ये गेला. यावेळी स्टेशनमध्ये मी रिझाईन केलं होतं, पण डॉक्टर के व्यंकटेशम DG म्हणून रिटायर झाले, होमगार्डचे DG म्हणून. ते तर मी त्यांना माझे भगवान समजतो. त्याने माझं हे फाडलं, अरुणराव तुम्ही घर में बैठने का नहीं, आप जैसा ऑफिसर पागल हो जाएगा. आणि त्याने मला इमिग्रेशनला मी नाईट सिनियर केअर होतो तिथून चेंज करून स्पेशल सी पोर्टला डे ड्युटी आणि स्पेशल जिप्सी वगैरे मला हे करून तिथे मला त्यांनी हे केलं. तर अशा अधिकाऱ्यांना थोडंसं आठवण ठेवावी म्हणून मी ते पुस्तक नाही, आहे. हा तुमचा हेतू म्हणजे जगा वेगळा आहे. आम्ही कसं कवितांची पुस्तकं करतो, लेखांची पुस्तकं करतो, पण कृतज्ञता व्यक्त करण्याच्या हेतूने त्या माणसांची नावं अंतर्भूत करण्यासाठी पुस्तक लिहिलं. खरंच उदात्त हेतू आहे. हे वेगळेपण आहे तुमचं. याच्यामध्ये मी तुम्हाला बोलवलं म्हणून सांगते, खरोखर वेगळेपण आहे. आणि मित्र मी अनेक वेळा बँकेत वगैरे होतो ना, कोणी शिकत असेल ना तर सहकारी लोक प्रोत्साहन देतात. मला आठवतं एक आमच्याकडे म्हणून सेक्रेटरी करत होता, तर त्याची कामं बाकीचे क्लार्क सांभाळत असत. खुशीनी शिकू दे, पण त्यांच्या बाबतीत त्यांना ग्रॅज्युएट व्हायचं होतं. त्यासाठी परवानगी घ्यायला त्यांना 1 नाही 2 नाही 6 वर्ष फक्त परवानगी घ्यायला लागली. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड ते ग्रस्त BA झाले, LLB झाले, एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे मला खरंच वाटतं की शिक्षणासाठी तरी प्रोत्साहन द्यायला पाहिजे होतं, पण तुमच्या मनात तेवढं कटुंडा नाही आहे. खरंच हे महत्त्वाचं. बरं, मी थोडक्यात आपण तुला समर्पणाकडे गेलो. आमच्या बागलकर साहेबांची शिस्त आहे की कार्यक्रम वेळेत सुरू करायचा, वेळेत संपवायचा, आणि ते आम्हाला पण सवय आहे. त्यावेळी तुम्ही जे अनेक सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असता, कार्यमग्न असतात, त्याबद्दल थोडक्यात आम्हाला ऐकायला आवडेल. तर पहिली गोष्ट, मी गव्हर्नमेंटची वाट बघत नाही. मी स्वतः काय माझ्या समाजाला देऊ शकतो. तर मी पहिलं नाईक मराठा समाज मंडळ 13 वर्षापूर्वी स्थापन केलं. आणि त्या मंडळामार्फत, कारण मी बरेच प्रयत्न केले दुसऱ्या संस्थेमार्फत, कोणी मला मदत केली नाही. तर ह्या माझ्या मंडळामार्फत, ट्रस्टमार्फत मी पंतप्रधान सडक योजनेतून रस्ता नेला. आणि आता तो पुरे 5-6 गाव तो रस्ता वापरताय. मग तो रस्ता नेला का? मी माझ्या पोलीसमध्ये काम केले, ती ओळख उपयोग केली. निलेश राणे खासदार होते, त्यांना भेटलो. नारायण राणे CM त्यावेळेस, त्यांना भेटलो. नंतर विनायक राऊत, आमचा फंड वापस होणार होता, पण विनायक राऊतला मी सांताक्रूज पोलीस स्टेशनला असताना 2-3 मॅटरमध्ये लिगल फी वाचतो. त्यामुळे त्यांनी पण मला फंड, मी त्यांना एवढंच बोललो, सर 1 महिना फक्त फंड तुम्ही थांबवा. मग ती रस्त्याला जागा देत नव्हती. आम्ही मंडळामार्फत जागा विकत घेऊन ती ह्याला गव्हर्नमेंटला गिफ्ट दिली. आम्ही विकत घेऊन रस्त्याला, आणि आता सर्व जग तो रस्ता वापरते. ते झालं एक. त्याच्यानंतर आहे मराठा सहाय्यक मंडळ, इथे धनराजच्या तिथे विश्वस्त आहे. आमचे बरेचसे आमचे मित्रमंडळी इथे आहेत. राणे सावंत क्षत्रिय मराठा समाज मंडळ अजेंडामध्ये आहे, तिथे उपाध्यक्ष आहे. आणि सावंतवाडी संस्थांमध्ये पण आता ॲक्टिव्ह नाही, खाली हे आहे. नंतर श्रीदेव जयगिरी संस्था, आमची 90 वर्षाची गावची पुऱ्या गावची संस्था आहे, त्याच्यामध्ये पण आहे. पण ॲक्टिव्हनेस आता त्या संस्थेमध्ये कमी आहे. आणि मी लिगल अँड सिक्युरिटी सल्लागार 453 लोकांना मी मालक बनवले. त्याचे जास्त UP, बिहार, MP ते लोक मला फार मानतात. आणि परत धंदा खोलायचा असेल किंवा काय तर मी फ्री सल्ला देतो, कोणाकडून एक पैसा घेत नाही. हे वैशिष्ट्य आहे म्हणणार. तसं आहे, चिखलातनं कमळ उगवतं, पण त्या कमळाला चिखलाचा स्पर्श होत नाही. तसं पोलीस खात्यातनं वर आलेले ग्रस्त, त्यांना भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही आजपर्यंत. हे खरंच वैशिष्ट्य. तुम्हाला एक वाढले सांगितलंच पाहिजे म्हणून मुद्दा केलं. तुम्हाला गंमत सांगतो, माझा 1 बेडचा रूम आहे. बरेचसे माझे सब इन्स्पेक्टर माझ्याकडे आले की मला हसायचे. नाही साहेब, तुम्ही काय केलं एवढ्या मोठ्या पोस्टवर? मला म्हटलं पडल्या झोप येते. तुला येते का? तुझ्या 4 गाड्या आहेत, बंगले आहेत, झोप येते का? नाही. मग मी सुखी आहे म्हटलं.
तर हे समाधान आहे तुमच्या. आणि नेहमी आम्ही ताईच्या चेहऱ्याकडे बघितलं, आम्हाला कळत असतो तुमचं सुखी कुटुंब कसं असेल ते. तर ड्युटीवरचा पोलीस आणि युनिफॉर्म बाहेरचा पोलीस याच्यामुळे खूप पडत असतो. आता त्यांना मी ड्युटीवर असताना कधी भेट झाली नव्हती, पण मी म्हणतो याचं एक कारण शहीद हेमंत करकरे साहेब सगळ्यांना माहिती आहे. ते ज्यावेळी मुंबई पोलीस दलामध्ये आर्थिक गुन्हे विभागाचे प्रमुख होते 2001 साली हेमंत करकरे साहेब, त्यावेळी 2001 साली शेअर बाजारामध्ये गुन्हे व्हायला सुरुवात झाली होती. तर हेमंत करकरे साहेब त्यांच्या 60 ऑफिसर्सला घेऊन आमच्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला आले होते की म्हणाले शेअर बाजाराचे गुन्हे घडतात, आम्हाला तपास करायचा आहे, पण आम्हालाच माहिती नाही शेअर बाजाराच्या कार्यपद्धती काय म्हणून. तर आमच्या लोकांसाठी एक वर्कशॉप करा म्हणून, आणि आमच्या चेअरमनने ती जबाबदारी मला सोपवली, तुम्ही त्याला शिकवा कसं. तर मग मी प्रेझेंटेशन वगैरे बनवत असतो, की व्यवहार कसे होतात, काय संरक्षण आहे, त्रुटी काय, धोके काय वगैरे बनवतात. फक्त हेमंत करकरे साहेब बरोबर जे 60 ऑफिसर्स होते, तर त्यांना समजावण्यासाठी मला हे कळणं आवश्यक होतं की किती वेळ मला बोलायचं आहे. म्हणून मी करकरे साहेबांना विचारलं की साहेब, ह्या कार्यक्रम वर्कशॉपसाठी तुम्ही मला किती वेळ देणार आहात, मी किती वेळ बोलू शकतो. करकरे साहेब म्हणाले, ठाकूर तुम्ही इतकी मिनिटं बोला, अमुक इतकी मिनिटं बोला, असं तुमच्यावर आमचं काहीही बंधन नाही, तुम्ही हवा तेवढा वेळ बोलू शकता. मी खुश झालो, म्हटलं आता माझा विषय मला छानपैकी समजावून देता येईल म्हणून. पण पुढे ते म्हणाले की तुम्ही अमुक इतकी मिनिटं बोला, असं तुमच्यावर आमचं काही बंधन नाही, तुम्ही हवा तेवढा वेळ बोलू शकता. फक्त आम्ही जे इथे 60 लोक आलो आहोत ना, या ठिकाणी फक्त 1.5 तास बसणार आहोत, तुम्ही किती बोलू. तेव्हापासून मी गुणगाठ बांधली की अशा कार्यक्रमासाठी 1.5 तास हा योग्य मर्यादा आहे. म्हणून आमचे सगळे कार्यक्रम आहे, तो 30 म्हणून गाण्याचा असो की नाटकाचा असतो, प्रत्येक कार्यक्रम आमचा 90 मिनिटाचा असो, तो 1.5 तासाची उगम कथा ती आहे. हेमंत करकरे साहेबांचं नेहमी मला आठवण येते. आणि कसं असतं, माणसाच्या बसायला मर्यादा असतात. आमच्या रेखा भातखंडे सुशिक्षा ऑफिसरच्या ही त्यांच्या चांगल्या परिचित आहेत. म्हटलं, ठाकूर तुम्ही कार्यक्रम करताना कार्यक्रम संपता लोकांना सांगता पावलं म्हणे अशी अशी हॅलो आपण 1.5 तास रस्त्यावरती ज्येष्ठ नागरिकांना त्रास होतो, छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर नाही सर, तुम्ही इथे आलात आणि आम्ही वेळेत आहोत, वेळेच्या आधी 2 मिनिटं आहोत, काही आपण वेळेचं उल्लंघन केलं नाही. आणि हे का शक्य झालं, त्यांच्या घरी जाऊन मी 2 तालमी घेतल्या होत्या, त्यांनी त्यासाठी वेळ दिला होता. शक्यतो तालमी घेणं मुलाखतीचा फार कमी प्रकार असतो, पण त्यांनी काही केलं नाही, म्हणाले काही हरकत नाही. आणि आमच्या ताईने किती छान हवं काहीतरी त्यांनी खावून घाटणे काय बनवलं होतं, काय नारळाचा रस काढून, म्हणजे ते आठवण राहण्यासारखे 2 आमच्या तालमी झाल्या त्यांच्या घरामध्ये. ते खरोखर सुखी कुटुंब त्यांच्या घरी गेल्यापर्यंत. तर तुम्ही इथे आलात, आम्हाला खूप आनंद झाला. आणि तुम्ही इतक्या हलक्या फुलक्या शैलीमध्ये सगळं हे केलं ना, म्हणजे कुठे चौकोनी चेहरा नव्हता. अनेक विधान म्हणजे असं ना, ते चौकोनी चेहरा बोलतात, तुम्ही अगदी माणसालाच बोलल्यासारख्या गप्पा मारल्या, त्यामुळे खूप बरं वाटलं. आणि आमच्या मंडळीची देवबोली सांगते, चेहरे सांगतात. तर नेहमी अनेक वेळा कार्यक्रम कधी नांबायची वेळ आली ना, की सुजाता ते उभ्या राहिला की समजतं इंडिकेशन बाबा थांबा, पण ते माझं त्यांना म्हणजे झालं त्याच्याबरोबर आहे. धन्यवाद. हां, एकच विचार. प्रथम मी सगळ्यांचे माझे उपस्थित सगळ्या ज्येष्ठ लोकांचे, मोठे सन्माननीय सदस्यांचे, सगळ्यांचे, माझे मित्रपरिवार, माझे गुरुजन, ह्या सगळ्यांनी जे वेळवाकडं काय बोललं असेल तर ते ऐकायला आपण हक्काने आलात, वेळात वेळ काढून. त्याच्यात माझे मंडळाचे लोक आहेत, माझे मित्रपरिवार, काही पोलीस अधिकारी आहेत आणि काही शेजारी आहेत. ते सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. चुकलं मागलं तर माफ करा. मी आपला म्हणजे डेअरिंग करून इथे आलेलो आहे. त्यामुळे आणि वरिष्ठ नागरिक, आता एवढ्या वर्षाचा अनुभव आहे, पण झोपलेला जागा केलेला आहे ठाकूर साहेबांनी, एवढं मी म्हणेन. ये ना, हे माझे कॉलेज मित्र आहेत, मॅनेजर होते. नमस्कार. मी आता इथे मुद्दाम नाईक साहेबांनी मला त्या दिवशी फोन केला. हे नाईक साहेब, त्या मी प्रभादेवीला राहायचो आणि हे नाईक साहेब त्यावेळी ते पांडुरंगाचा ड्रेस घालून त्यावेळी ते पोलीसमध्ये भरती झाले. तशीच माझी स्थिती आहे. मी सुद्धा बँकेत बँक ऑफ इंडियाचा रिटायर ऑफिसर आहे. मी सुद्धा आम्ही
केटी कॉलेजचे विद्यार्थी हे नाईक साहेब, मी आणि एक चंद्रकांत कासले म्हणून आम्ही तिघे जण होतो. ते चंद्रकांत कासले डांगे कम्युनिस्ट ना, त्यांचे राईट हँड. हे नाईक साहेबांचा आत्ता जसा आवाज आहे ना, तो 56 वर्षापूर्वी कसा होता तो सेम टू सेम आहे. मी काही एवढा मोठा वक्ता नाही. आणि 20 वर्ष त्यांचं कॉलेज ज्यावेळी होतं नाईट कॉलेजला होतं आणि आम्हाला मराठीचे प्रोफेसर होते सचिन तेंडुलकरचे वडील रमेश तेंडुलकर आम्हाला मराठीचे प्रोफेसर होते. मी इंटरपर्यंत आम्ही एकत्र होतो. नाईक साहेब, मी, चंद्रकांत कासले एकत्र होतो. कारण आमचे नाईट त्यावेळी सिद्धिविनायकचं मंदिर होतं ना, ते साधारण झोपडपट्टी असते ना, झोपड्याचं मंदिर घर छोटं गावचं घर त्या टाईपचं होतं. आणि मी बॉम्बे क्वार्टर्समध्ये तिथे राहत होतो. आणि मी कामावरून आल्यानंतर आम्ही नाईटला कॉलेजला यायचो. आम्ही कीर्ती कॉलेजला गेल्यानंतर वकील प्रिन्सिपॉल होते रमेश तेंडुलकर, आमचे मराठीचे प्रोफेसर. ते क्लासमध्ये आले की मर्डेकर जाईपर्यंत जवळजवळ अर्धा तास ते मर्डेकर जसे नाईक कादंबरी हे पोलिसाचं ड्युटी करताना कादंबरी वगैरे काही बरोबरच काय काय साहित्य हे केलेलं आहे. तर ते त्या पद्धतीचे होते. भयंकर चांगले होते. देव माणूस होते. ते अचानक तुझ्याकडे वाढले. तर ती गोष्ट वेगळी आहे. परंतु नंतर इंटरनंतर आम्ही स्प्रेड झालो. नाईक पोलीसमध्ये होते. मला इकॉनॉमिक्स घ्यायचं होतं. त्यामुळे मी विल्सन कॉलेजला गेलो आणि मी बँकेमध्ये पार्ट टाईम म्हणून कॉलेज करायचा. आणि मी सुद्धा बँकेमध्ये ऑफिसर झालो. हे सुद्धा मोठे हे झाले. त्यामुळे आम्ही सगळे प्रेरित झालो. आणि ज्यावेळी इकडे बोरिवलीला शिफ्ट झालो त्यावेळी एका गार्डनमध्ये अरे माईंकर कुठे चाललास कुठे आता जो बोलतोय त्याच शब्दात बघतो तर नाही म्हटलं तुम्ही कुठे आहे. अरे मी इथेच आहे पोलीस स्टेशनला आहे. असं आहे तसं. तेव्हापासून आमची ओळख. मी इथे बाजूलाच राहतो केदार दर्शनमध्ये. गेली 30 वर्ष मी केदार दर्शनचा सेक्रेटरी आहे. गेली 30 वर्ष म्हणजे इथं आमचा हा 85% गुजराती एरिया आहे. हे तुमचं जे केदार दर्शन हे आनंद रेसिडेन्सी टॉवर. माझा मुलगा एक कॉम्प्युटर इंजिनियर आहे. दुसरा चिखलामध्ये असोसिएट डायरेक्टर आहे. त्यावेळेपासून आमची चांगली ओळख आहे. धन्यवाद. तुम्ही खूप आपल्या भावना व्यक्त केल्यास. फोन करतात त्या सांगतात तुला यायलाच पाहिजे आज. त्या आग्रहाने आलो. आणि त्यांचे ते 2008ला रिटायर झाला. मी 2010ला रिटायर झालो. म्हणजे किती 56 वर्षाची आमची मेमरी. परंतु त्यांची मेमरी जशी आहे ना ती पूर्वीपासून जशी आहे तशीच आहे. आणि जर मधून त्या तब्येतीचा काही प्रॉब्लेम असतो तेव्हा गार्डनमध्ये भेटतो आम्ही एकमेकाला. एकमेकाचे सुखदुःख आम्ही शेअर करत असतो. अनेक मंडळींना आपल्या भावना व्यक्त करायच्या आम्हाला कल्पना आहे. फक्त तसं आहे आमच्या वेळेची शिस्त आहे त्यामुळे जरा थांबायला लागते. धन्यवाद. आजचा जो आपला कार्यक्रम झाला तो मुलाखत या चौकटीत बसवण्याऐवजी मनमोकळ्या गप्पांचा कार्यक्रम झाला. अतिशय मनापासून अरुण नाईक साहेबांनी सगळी त्यांची कारकिर्दीचं आपल्याला वर्णन केलं आणि जिथे त्यांनी 39 वर्षाची सेवा बजावली याच्याबद्दलचा अत्यंतिक अभिमान त्यांच्या वाक्यामधून इथे व्यक्त होतो. तारीखवार ते सगळ्या घटनांची आपल्याला विस्तृत माहिती सांगत होते. आणि खरोखर म्हणजे रोखोकही ते बोलत होते. पोलीस खात्यामध्ये जे काय त्याच्याबद्दल जे आक्षेप घेतले जातात त्याच्यावर ते ठामपणे जिथे शक्य आहे तिथे पूर्ण ते विरोधही त्यांनी व्यक्त केला. आणि तितक्या 39 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मालमत्ता त्यांनी जरी मर्यादित गोळा केली असं त्यांनी उल्लेख केला तसा तरी पण अत्यंतिक समाधान त्यांच्या गाठीशी आहे हे त्यांच्या बोलण्यातून अतिशय जाणवलं. अतिशय प्रसन्न आणि आनंदी अशा मनस्थितीमध्ये ते आज आपल्याला समोर दिसत आहेत. तर ठाकूर सरांनी सांगितलं नाही तरी मी नक्की सांगितलं की त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन गेल्या. आणि त्या नाईक सर तुमचे खूप खूप आभार. आमच्याकडे येऊन तुम्ही एवढा सुंदर कार्यक्रम सादर केला. आणि ठाकूर सर तर घरचेच आहेत तरी पण त्यांचंही मी आभार मानते की त्यांना बोलतं केलं आणि त्यांनी सांगितलं जसं की 2 वेळा ते रिहर्सल करून आले नाटकासाठी.
त्यांच्या घरी जाऊन काय ते खानपान सेवा पण घेऊन आले आणि त्याची रिहर्सल करून त्यांचंही मी हे करते. आणि आता आपण कार्यक्रमाचा समारोप प्रसारदानाने करूया. मी दुसरी त्यांना प्रसारदान म्हणण्यासाठी बोलते. आता विश्वास देवी येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय नदी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो वैश्रजी वाहते दुरिताचे दिव्य जाओ विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो देवांची तो ते लाहो प्राणी वर्षक